आजचा विषय आहे वैवाहिक जीवन आणि लैंगिक समस्या. हा विषय ठेवण्यामागचा उद्देश, आजही आपल्या समाजात लैंगिकतेबद्दल खुलेपणे बोलले जात नाही. परंपरागत समाजात सेक्स विषयी चर्चेला निषेध मानले आहे. लैंगिकतेसंबंधी सार्वजनिक माहिती मिळावी म्हणून हा विषय आपण ठेवला आहे. नवरा बायको दरम्यान प्रेम व्यक्त करण्याचे हे एक माध्यम असल्याने एकमेकांसोबत राहण्याचे सुख आणि त्यामुळे मानसिक आनंदाची प्राप्ती होते. मात्र लैंगिक समस्या असले की लोक या फायद्यांपासून वंचित राहतात. लैंगिक समस्यांबाबतीतील असलेल्या अन्यायामुळे लोक व्यक्त होत नाही. त्याबद्दल आपण मोकळेपणे आज चर्चा करणार आहोत. मेंदू मनोविकार तज्ञ आहेत, ते व्यसन तज्ञ तसेच लैंगिक समस्या तज्ञ देखील आहेत. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, कोकण येथे एकमेव अद्यावत ऍडव्हान्स सेक्स क्लिनिक आहे त्यांचं. तसेच विविध सेक्स थेरपी व ऍडव्हान्स सेक्स थेरपी त्या अंतर्गत चालतात. रत्नागिरी ऍडमिशनची सोय असलेले हे एकमेव प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. तसेच रत्नागिरी सोबत चिपळूण, खेड, दापोली, राजापूर तसेच नवी मुंबई येथे देखील ते सेवा देतात. ऑनलाईन कन्सल्टंट सुद्धा आहेत ते, तसेच टेली कन्सल्टिंग द्वारा देखील ते मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विविध कार्यक्रमात वक्ते म्हणून देखील काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध शाळा, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. विविध कंपन्यांमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट याच्यावर देखील त्यांनी सेशन घेतलेले आहे. तसेच आकाशवाणीवर विविध कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत. तसेच सर असे लेखक देखील आहेत. त्यामध्ये त्यांनी अशा न्यूजपेपर मध्ये त्या लेख देखील सर देत असतात नेहमी. त्याच्यानंतरून सरांची 2 पुस्तकं देखील प्रकाशित होणार आहेत आणि आजचे असे व्याख्याते आपल्याला लाभलेले आहेत. त्यासाठी सर तुमचं खूप आभार आणि व्याख्यान मला सुरुवात करावी अशी विनंती. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422. गुड आफ्टरनून. आज जो विषय आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे वैवाहिक जीवन आणि लैंगिक समस्या. खरं म्हणजे हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि याच्याविषयी या अगोदरही माझे 2-3 सेशन्स ऑनलाईन झालेले आहेत. याबद्दल मी लेखही लिहिलेले आहेत. तर सर्वांना फक्त एक विनंती आहे की आपल्याला स्क्रीनवरती एक हे दिसतंय, जागर आरोग्याचा नावाचा एक स्लाइड दिसते आहे. त्याच्या अंतर्गत तुम्हाला तुमचं नाव आणि म्हणजे हे जर तुम्हाला लेख, तुम्हाला युट्यूबवरचे व्हिडिओ किंवा मी जे व्हिडिओ बनवतोय मानसिक आजार, लैंगिक समस्या, तर जागर मनोआरोग्याचा या कार्यक्रमाअंतर्गत मी ते सर्वांना व्हॉट्सअपवरती आणि टेलिग्रामवरती मी फॉरवर्ड करत असतो. तर सर्वांना विनंती आहे की ज्यांनाही मानसिक आरोग्य किंवा लैंगिक आरोग्य याच्याविषयी माहिती पाहिजे असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर त्यांनी कृपया या नंबरवरती म्हणजे 9503-421-124 या नंबरवरती आपल्याला तुमचं नाव आणि ठिकाण आणि /जागर मनोआरोग्याचा असा मेसेज पाठवायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा नंबर सेव्ह करून ठेवा. हा जर नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल तर तुम्हाला ब्रॉडकास्टने तुम्हाला ते मेसेजेस येणार नाहीयेत. त्याच्यामुळे थोडंसं ते लक्षात घेणं गरजेचं आहे की हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही facebook.com /mindcare22 किंवा youtube.com डॉक्टर अतुल डगे 101 किंवा mindcareonline.com वरती तुम्हाला हे माझे व्हिडिओज किंवा लेख तुम्हाला पाहायला भेटू शकतात. सर्वात पहिले मी तुमची सर्वांची क्षमा मागतो की हा विषय एवढा मोठा आहे की कदाचित हे आपल्याला कव्हर करता येणं किंवा सर्वच कव्हर करता येणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे जेवढं मी खूप विचार करून काही गोष्टी कट करून किंवा काही गोष्टी ऍड करून मी हे बनवलेलं आहे प्रेझेंटेशन. मी प्रयत्न करेन की मॅक्झिमम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. दुसरं म्हणजे याच्या अगोदरचं म्हणजे आता मी याच्यामध्ये लैंगिक समस्या याविषयी किंवा लैंगिक उपचार याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, कारण माझा मेन फोकस जो आहे तो वैवाहिक जीवन आणि त्याच्याशी रिलेटेड लैंगिक समस्या किंवा लैंगिक प्रॉब्लेम काय येतात याच्यावरती तो असणार आहे. त्याच्यामुळे ते कळालं तर आपल्याला पुढचं सोपं होऊ शकतं. ज्यांना कुणाला म्हणजे मी एक दुसरं सेशन केलेलं होतं युट्यूबवरती, ते आहे, तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला लैंगिक समस्या म्हणजे त्याच्यामध्ये केस स्टडी दाखवत. मी ज्या पर्सनली केसेस पाहिलेल्या आहेत, माझ्याकडे ज्या केसेस आलेल्या आहेत
त्या केसेस मी तिथे डिटेलमध्ये डिस्कस केले, ज्याच्यामुळे ते समजायला खूप सोपं जाऊ शकतं. इथं मी फक्त त्याचा उल्लेख करणार आहे. त्याच्यामुळे ज्यालाही इंटरेस्ट असेल त्याने तो व्हिडिओ युट्यूबवरती माझ्या चॅनलवरती पाहावा ही विनंती करतो मी. सगळ्यात महत्वाचं, मला याविषयी बोलताना कसल्याही प्रकारची लाज वाटत नाही, संकोच वाटत नाही किंवा कसल्याही प्रकारची भीती वाटत नाहीये. तर आपल्यालाही कधी मध्ये काही प्रश्न पडला तर आपण लिहून ठेवा आणि परत तुम्ही कुठल्याही प्रकारची लाज, संकोच, भीती किंवा कुठल्याही प्रकारच्या रूढी परंपरा बाजूला ठेवून त्या गोष्टीचा विचार करा. मी जे काही आता सांगतोय ते ऐकताना तुमच्या मनाची पाटी थोडीशी कोरी करा आणि मग त्याच्यावरती विचार करा आणि जे तुम्हाला योग्य वाटतंय ते घ्या. जे तुम्हाला कदाचित काही जणांना तरी पण ते चुकीचं वाटेल तर त्यांनी ते सोडून दिलं तरी चालेल, पण ते ऐकताना मात्र तुमची आधी मनाची पाटी कोरी करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला जर तुमचे प्रिज्युडिसेस तुम्ही समोर ठेवले, तुमचे जे बिलीफ आहे ते जर समोर ठेवले, तर कदाचित मी जे बोलतोय ते तुम्हाला ऑकवर्ड वाटू शकतं किंवा चुकीचं वाटू शकतं. सर्वांना ही विनंती आहे की ही तुमचं भीती, लाज, संकोच हे सर्व बाजूला ठेवा. तुमचे बिलीफ्स आहे ते बाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला हे याच्यातून जास्तीत जास्त फायदा घेता येईल. आपण जे बोलणार आहोत आज, सेक्सलेस मॅरेजेस किंवा लेस सेक्स मॅरेजेस, ज्यांच्यामध्ये संबंध व्यवस्थित होतात, त्यांना काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा व्यवस्थित होतात, ज्यांचं सेक्शुअल लाईफ खूप चांगली आहे, त्यांची अर्थातच वैवाहिक लाईफ पण खूप चांगलं असतं. परंतु बऱ्याच जणांच्या सेक्शुअल लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि त्यामुळेच त्यांचं वैवाहिक जीवनही डिस्टर्ब व्हायला लागतं. तर हे जे सेक्सलेस मॅरेजेस किंवा लेस सेक्स मॅरेजेस असं आपण म्हणूया, तर हे जे आहे याच्यामध्ये प्रमाण, जे एक स्टडी झालेली होती त्याच्यामध्ये 15% जोडपे जे आहेत किंवा 15% जे कपल आहेत त्यांच्यामध्ये लास्ट 1 इयर मध्ये एकदाही संबंध झाला नव्हता, असं एका स्टडीमध्ये दिसून आलं होतं. म्हणजे 15% जोडपं हे वर्षातून एक वेळा, म्हणजे त्याच्या जर कमी केलं की महिन्यातून एक वेळा म्हटलं तर कदाचित हे प्रमाण 40-50% पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. तर ही अशी जी कपल्स आहेत ते मॅरिड आहेत की ते रूममेट आहेत, म्हणजे ते त्यांच्या घरामध्ये रूममेट असल्यासारखे फक्त राहतात, बाहेर एकमेकांची काळजी करणं वगैरे ठीक आहे, पण ज्या मॅरिड कपलमध्ये ज्या गोष्टी नॉर्मली व्हायला पाहिजे, सेक्शुअल रिलेशनशिप असेल किंवा फिजिकल इंटिमसी असेल, तर त्या या लोकांमध्ये बऱ्याच वेळी दिसून येत नाहीत. आणि अशामध्ये काय होतं की जर ते दोघेही ठीक असतील, की त्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे किंवा ते करत नाहीयेत आणि त्याच्यामध्ये दोघांनाही काही वाटत नाही, तर युजली काही प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे दोघेही ठीक असतील तर एव्हरीथिंग इज ऑल राईट. परंतु बऱ्याच वेळी असं होत नाही, त्याच्यापैकी एकाला अनसॅटिस्फाईड राहावं लागतं आणि एकाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. त्याच्यामुळे मग मात्र लैंगिक समस्या वाढायला लागतात आणि वैवाहिक जीवनात सुद्धा त्याचे पडसाद उमटायला लागतात आणि वैवाहिक जीवन सुद्धा त्याच्यामुळे डिस्टर्ब व्हायला लागतं किंवा खराब व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळेच अर्थात मग सुरुवातीला कधी कधी होणारी भांडणं जी आहेत ते मग अर्थातच घटस्फोटापर्यंत पोहोचतात किंवा मग उगीच आयुष्य एकमेकासोबत काढायचं म्हणून, कधी एकदा हे आयुष्य संपतंय किंवा आता चला आलंय आपल्या नशिबाशी म्हणून दुःख त्याचं मानत किंवा ते दुःख सोबत ठेवतच मग ते जगायचा प्रयत्न करतात किंवा जर सहन नाही झालं तर बरेचसे लोक घटस्फोट घेतात. आजकाल घटस्फोटाचं प्रमाण हे खूप वाढत चाललंय आणि त्याच्यामध्ये लैंगिक समस्या हे खूप महत्वाचं कारण झालेलं आहे. कारण जुन्या काळात जर बघितलं तर स्त्रिया जास्त बोलत नव्हत्या लैंगिक समस्याबद्दल किंवा पुरुषामध्ये लैंगिक समस्या असतील तर ते ऍडजस्ट करत होत्या, परंतु आता ते खूप लोप पावत चाललंय आणि स्त्रियाही आता स्वतःच्या गरजेबद्दल, लैंगिक गरजेबद्दल बोलायला लागलेले आहेत किंवा त्या स्वतःहून आता घटस्फोटाचा विचार करायला लागलेले आहेत. किंवा पुरुषांमध्येही तेच आहे की आता पहिलं जे होतं की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, हे थोडंसं आता बाजूला राहते आणि थोडंसं या गोष्टी, म्हणजे या गोष्टीमुळे घटस्फोटाचं प्रमाण लैंगिक समस्यामुळे वाढत चाललेलं आहे. तर आपण आता बघूयात की आपण एवढे सगळे प्रॉब्लेम असतानाही मग आपण बोलत का नाही किंवा दाखवत का नाही, तर आपल्या मनामध्ये कामकिडेविषयी अज्ञान असतं, संकोच असते आणि भीती असते. म्हणजे प्रॉब्लेमचंही कारण ते असतं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याचंही कारण तेच आहे की बऱ्याच वेळी मग मी कोणाला दाखवायला पाहिजे, कोणाकडे दाखवायला पाहिजे, मग कधी दाखवायला पाहिजे, हे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत आणि त्याच्याबद्दल भीती आहे, संकोच आहे. मला जर लैंगिक समस्या तज्ञाकडे किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे गेलो तर लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील किंवा वेटिंग रूम मध्ये बऱ्याच वेळी कोणी बघितलं तर काय होईल, अशा प्रकारची भीती, संकोच त्यांच्या मनामध्ये असते. किंवा समोरची व्यक्ती काय म्हणेल, डॉक्टर मला समजून घेतील की नाही, ही सुद्धा अशा प्रकारची ही गोष्ट असते. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष आणि असमानता, ही स्त्री पुरुष असमानता सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे की म्हणजे पुरुष जेवढ्या प्रकारात लैंगिक समस्या असतील तर डॉक्टरांकडे जायला जातात, तेवढ्या प्रमाणामध्ये स्त्रिया अजूनही ओपन अप होत नाहीत आणि आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते बोलून दाखवत नाहीत किंवा ते
त्याचा उपचार करून घेत नाहीत आणि त्याच्यामुळे मग हे कुठेतरी टोकाला जाऊन मग परत मी जसं म्हटलं की घटस्फोटापर्यंत हे प्रकार जातात. सगळ्यात महत्वाचं जे आहे म्हणजे ते आपल्या समाजामध्ये याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि सेक्स विषयी बोलणं किंवा लैंगिकचा ल जरी उच्चार केला तर लगेचच तुमच्याकडे 10 लोक तोंड करून बघतील की हा काय बोलतोय. तर हे थोडंसं असं आपल्या प्रकारे आहे की त्याला लैंगिक समस्येविषयी बोलायला मान्यता नाहीये. आजचं हे वेबिनार आपण आयोजित केलं आहे खरंच मी म्हणजे यांचं मला अभिमान वाटतो किंवा त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की अशा विषयावरती तुम्ही हे वेबिनार अरेंज केलेलं आहे. ज्या विषयाला सामाजिक मान्यता नाही त्या विषयाविषयी आपण बोलतोय. तर मग आता काय होतं की जर आपल्याला ही भीती आहे, संकोच आहे किंवा अज्ञान आहे तर हे अज्ञानाचा आपण कुठे त्याचा शोध घेतो किंवा त्या प्रश्नांचा जे आहे त्याचा तर आपण कुठे शोध घेतो. युजली गुगल असेल, युट्यूब असतील किंवा काही मासिक असतील तर अशा ठिकाणी आपण याचा शोध घ्यायला जातो आणि बऱ्याच वेळी काय होतं की त्याच्यामध्ये ते लिहिलेलं किती ऑथेंटिक असेल याची गॅरंटी नसते. म्हणजे आजकाल इंटरनेटवरती कुणीही काहीही लिहू शकतं. त्याच्यामुळे ती व्यक्ती ऑथेंटिक आहे की नाही हे खूप अवघड आहे ते कळणं. त्याच्यामुळे कधीही आपण ज्यावेळेस वाचाल त्यावेळी ती व्यक्ती ऑथेंटिक आहे का, त्याचं शिक्षण काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि मी जसं म्हटलं की ही जी उत्तरं मिळतात ती खूप कमी म्हणजे चुकीची असतात आणि त्याच्यामधून खूप मिथ्स आणि मिसकन्सेप्शन डेव्हलप होतात किंवा खूप गैरसमज डेव्हलप होतात आणि तो सेक्शुअल प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या ऐवजी किंबहुना तो वाढतच जातो. आता सगळ्यात जसं मी म्हटलं की कोणाला दाखवायचं हेच माहित नसतं. सेक्सॉलॉजिस्ट आजकाल डिग्री कुणीही लावतं. BUMS असेल, BSMH असेल किंवा कुठेही असेल. मग साधे सोपे एक जर आपण बघितलं की प्रत्येक शहरामध्ये एका लॉजमध्ये कुठेतरी गुप्तरोग तज्ञ अशी पाटी लावलेली असते किंवा भिंती रंगवलेल्या असतात. म्हणजे लैंगिक समस्या आहेत का, भेटा वगैरे अशा प्रकारचे. तर किंवा टीव्हीवरती ऍड आहेत, नेटवरती ऍड आहेत आणि याचा जो सुळसुळाट आहे त्याच्यामुळे काय होतं की ऑथेंटिक व्यक्तीकडे तुम्ही न दाखवता जाता अशा काहीतरी चुकीच्या मार्गाने तुम्ही बरेच लोक त्याचा उपचार काढायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून मी जसं म्हटलं की फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच जास्त होतो. त्याच्यामुळे हे ऑथेंटिक डॉक्टरांकडे जाणं किंवा त्या प्रॉपर सेक्सॉलॉजिस्टकडे जाणं हे खूप महत्वाचं असतं. आता आपण जे बोलणार आहोत मी जसं म्हटलं की आपण मेन जो आपला फोकस आहे तो वैवाहिक जीवन आणि लैंगिक समस्या किंवा वैवाहिक जीवनातल्या असे काय लोकांच्या मनामध्ये असतं त्या कपलच्या दोघांच्या किंवा एकाच्या मनात असतं ज्याच्यामुळे लैंगिक समस्या यायला लागतात. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. एक सगळ्यात पहिलं जे महत्वाचं आहे की ज्यावेळी कधी सेक्स करायला जातात त्यावेळी बऱ्याच स्त्रियांमध्ये हे असं असतं की माझं मन भटकत राहतं. म्हणजे मी ज्यावेळेस सेक्स करायला जाते त्यावेळी माझं मन एन्जॉय करत नाही किंवा माझं मन तिथं नसतं. माझ्या डोक्यात उद्या मुलाचं शाळा आहे, उद्या घरामध्ये स्वयंपाक करायचा आहे, उद्या हे पाहुणे येणार आहेत किंवा आणखी काहीतरी किंवा अशा प्रकारचे नानाविविध विचार त्यांच्या मनात चालू असतात ज्याच्यामुळे ते सेक्सवरती फोकस करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याच्यातून जो मिळणारा त्यांना आनंद आहे म्हणजे सेक्स हे एक रिक्रिएशनचा भाग न बनता एक फक्त डेली रुटीन अशा लोकांमध्ये बनायची शक्यता जास्त राहते. तर हे थोडंसं बऱ्याच कपलमध्ये येणारा प्रॉब्लेम आहे. पुरुषांमध्येही तेच असू शकतं की म्हणजे काही फायनान्शियल स्ट्रेसर असेल किंवा काही कामाच्या बाबतीचं त्यांचं टार्गेट असेल तर ते जर बेडरूम मध्ये तुम्ही डोक्यामध्ये घेऊन गेलात तर तुम्ही सेक्शुअल लाईफ एन्जॉय करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त राहते. तर ज्यांचं मन भरकटत राहतंय असं वाटतं त्यांनी एक ठरवायला पाहिजे की आपला संबंध करण्याचा एक टाइम फिक्स आहे की रात्री सगळे झोपल्यानंतर 10 वाजता किंवा दुपारी कुणी नसताना घरामध्ये म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला प्रायव्हसी भेटेल अशा प्रायव्हसीच्या वेळी तुम्ही तुमचा स्वतःचा टाइम किंवा तुमच्या दोघांचा टाइम शोधणं गरजेचं आहे आणि त्यावेळी बाकी काही न करता एकमेकांची साथ आणि सेक्स एन्जॉय करायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरं जे आहे म्हणजे बऱ्याच पुरुषांना असं वाटतं की मी पुरुष आहे म्हणजे मला इमोशन्स नाहीत का, म्हणजे स्त्रिया समोरच्या असं बोलतात त्यांच्या पत्नी जे आहे ते अशा प्रकारे बोलतात त्याच्यामुळे पुरुषांना असं वाटत राहतं की हे काय आहे म्हणजे आम्ही काय फक्त सेक्स रोबोट आहोत का की आम्हाला फक्त सेक्स पाहिजे असंच स्त्रियांना वाटतं का की आला आणि 2 मिनिटात सेक्स केला आणि निघून गेलं किंवा फोर प्ले नाही किंवा बाकी काहीच नाही किंवा स्त्रियाही बऱ्याच वेळी म्हणतात की मग पुरुषांना मन नसतं का ते एवढ्या म्हणजे रफ का असतात सेक्स मध्ये एवढं इंटरेस्ट त्यांना म्हणजे फक्त सेक्स मध्येच का इंटरेस्ट असतो. तर पुरुषांना असं वाटतं की फक्त बोलणं महत्वाचं आहे का हे शारीरिक जे आहे टच आहे किंवा सेक्स आहे ह्या गोष्टी प्रेम दाखवण्याचं हे नाहीत का. तर ह्याच्याबद्दल म्हणजे हे दोघांनी कुठेतरी समजून एकमेकाला घेणं गरजेचं असतं. दोघांनाही
ते म्हणजे फील करणं गरजेचं असतं की टच आहे किंवा केअर आहे किंवा सेक्स इटसेल्फ हा जो भाग आहे तो त्यांचं प्रेम दाखवण्याचा एक प्रकार असतो. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असेल तर दोघांनी हे समजून घ्यायला हवं आणि ते दाखवायला हवं. हे अशा प्रकारे म्हणजे बऱ्याच वेळी ठीक आहे की सेक्समध्ये ते दिसतं, पण इतर वेळीही ते बोलून दाखवायला काही वेळी गरजेचं पडतं. तर अशा वेळी व्यक्त करा, ते व्यक्त करा, त्यांना विचारा, सांगा आणि एकमेकाला समजून घ्यायचा कपलने म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. हा एक खूप महत्वाचा विषय की नेहमी मी सुरुवात करायची का? मी जाऊन बसतो किंवा मी बेडवरती बसलेले असताना यांची मॅच बघणं चालू असतं. किती वेळ मी वाट बघायची, काम करून थकलेली असते, मी कशाला सुरुवात करायची? किंवा बेडवरती झालं तरी हिचं मालिका संपत नाहीत किंवा मग सोशल नेटवर्किंग वरतीच असते आणि त्याच्यामुळे मग मी किती वेळ वाट बघणार म्हणून मी झोपी जातो. तर अशा प्रकारची कुणी सुरुवात करायची हा इगोचा विषय बराच मॅरिड कपल्स मध्ये असतो. तर इथे थोडंसं महत्वाचं काय आहे की तुम्ही जर स्वतः मूडमध्ये असाल, तुम्हाला जर वाटत असेल तर समोरच्याला ते व्यक्त करा, सांगा आणि तुम्ही सुरुवात करा. याच्यामध्ये काही चुकीचं नाही. तुम्हाला वाटतंय तर तुम्ही सुरुवात करण्यास काहीच हरकत नाही. आणि जर तुम्ही सुरुवात केल्यानंतर समोरची व्यक्ती जर रिस्पॉन्स देत असेल, कदाचित तुमचा पार्टनर जो आहे तो थोडासा सबमिसिव्ह असू शकतो किंवा तो स्वतःहून बोलत नसणारा असू शकतो किंवा सांगणारा त्याला थोडंसं ऑड वाटत असेल, तर तो जर बोलायला लागला, सांगा म्हणजे तुम्ही करायला लागलात तर तो कदाचित त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. जर असं असेल की तुम्ही सुरुवात करताय पण समोरची व्यक्ती कोऑपरेटच करत नाही तर तो वेगळा प्रॉब्लेम झाला. पण जर असं असेल की फक्त सुरुवात कुणी करायचं हा जर प्रश्न असेल तर ज्याला कुणाला इच्छा होईल त्याने सुरुवात करणं गरजेचं आहे किंवा समोरच्या व्यक्तीला सांगा की आज माझी इच्छा होते आणि आपण करूयात का, किंवा समोरच्याला आधी सांगून ठेवा की जेव्हा केव्हा तुझी इच्छा असेल त्यावेळी तू ये आणि आपण संबंध करायला सुरुवात करूया. तर ह्या अशा छोट्या गोष्टीवरून त्याला इगोची गोष्ट बनवणं हे बऱ्याच वेळी वैवाहिक समस्येचं आणि लैंगिक समस्येचं कारण ठरू शकतं. बऱ्याच स्त्रियांची कंप्लेंट असते की फोर प्ले नावाचा प्रकारच नाहीये. ऍक्च्युली खूप पुरुष हे चूक करतात, हे त्यांनी करायला नाही पाहिजे. खूप महत्वाचं आहे की फोर प्ले म्हणजे पुरुष आणि स्त्री हे दोघंही संबंध करण्यासाठी दोघांचीही तयारी होणं ही खूप गरजेची असतं. आम्ही बऱ्याच वेळी पेशंटला ज्यावेळेस एक उदाहरण देतो की स्त्री ही इस्त्रीसारखी असते आणि पुरुष हा ट्यूबलाईट सारखा किंवा बल्ब सारखा असतो. म्हणजे पुरुषांचं बटन दाबलं की ट्यूब किंवा बल्ब लगेचच पेटते, परंतु स्त्रियांचं तसं नसतं. बटन दाबल्यानंतर इस्त्री गरम व्हायला वेळ लागते. हे साधं सोपी अॅनालॉजी आम्ही बऱ्याच वेळी पेशंटला किंवा काउन्सिलिंग करताना सांगत असतो. तर फोर प्ले हा एक खूप महत्वाचा प्रकार म्हणजे गोष्ट आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिट फोर प्ले हा व्हायलाच पाहिजे, तरच ती समोरची स्त्री जी आहे ती तयार होऊ शकते. जर असं होत नसेल तर स्त्रीने त्या पुरुषाला स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की मी अजून तयार झालेलो नाहीये, आधी आपण फोर प्ले करूयात आणि मग संबंधाचा आपण पुढे जाऊयात. तर हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यामध्येही बरेचसे ऍस्पेक्ट असतात. म्हणजे खरं म्हणजे काही वेळा पुरुषाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असतो किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे अताठरतेचा प्रॉब्लेम असतो आणि त्यांच्या मनात भीती असते की मी जर लवकर नाही केलं तर मग आधीच वीर्यपतन होईल आणि संबंध करायच्या अगोदरच होऊन जाईल, म्हणून ते गडबड करायचा प्रयत्न करतात आणि जेवढी ती गडबड करतील तेवढा हा प्रॉब्लेम वाढत जातो. तर बऱ्याच वेळी स्त्रिया म्हणजे बोलत नाहीत किंवा त्यांना सांगत नाहीत की म्हणजे काय केलेलं त्यांना आवडतं, काय करायला पाहिजे. तर अशा वेळी ह्या स्त्रियांनी थोडंसं ऍक्टिव्ह सेक्समध्ये होणं हे खूप गरजेचं असतं. त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगायला हवं की तुम्ही ज्यावेळेस मला असं करता किंवा तुम्ही ज्यावेळी ही कृती करता त्यावेळी मला ते खूप चांगलं वाटतं, मला खूप सेन्शुअल वाटतं किंवा मला खूप त्याच्यामध्ये मजा येते किंवा मी सेक्शुअली ऍक्टिव्ह होते, हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. किंवा ते तुम्ही सांगू शकत नसाल तर ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवणं गरजेचं असतं की तुम्हाला जे काही वाटतं तर तुमचा हात तुम्ही त्या ठिकाणावरती नेऊन ठेवा किंवा त्याचा चेहरा जो आहे, तोंड जे आहे ते तुम्ही तिथे नेऊन ठेवा, ज्याच्यामुळे त्याला ते हिंट भेटेल की आपल्याला नेमकं काय करायचं आहे किंवा तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे ते त्याला समोरच्याला कळायला समजून जाईल. बऱ्याच वेळी पुरुषांची ही कंप्लेंट असते की फोर प्ले करायची माझी इच्छा असते परंतु तिला काही गोष्टी आवडतच नाहीत. म्हणजे कुणाला छातीवरती मसाज केलेला आवडत नाही किंवा किस केलेला आवडत नाही किंवा खालच्या जागेवरती म्हणजे जिथे आपण लैंगिक अवयव आहेत, क्लायटोरिस असेल तर त्या ठिकाणी त्यांना किस केलेला आवडत नाही किंवा तोंडाने केलेला आवडत नाही, ओरल सेक्स केलेला आवडत नाही किंवा फिंगरिंग केलेला आवडत नाही. मग काय फोर प्ले करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे ही ऍक्टिव्ह नसते, ही काहीच करत नाही, मी सगळंच करायचं आणि सगळ्या गोष्टी मीच करायच्या का, ती काहीच करत नाही. तर अशा प्रकारे हे फोर प्ले डिस्टर्ब फोर प्ले आहे किंवा इनसफिशियंट फोर प्ले जो आहे तो लैंगिक समस्येसाठी आणि त्याच्यामुळे मग परत वैवाहिक समस्येसाठी कारणीभूत ठरू शकतो. तर फोर प्ले हा खूप महत्वाचा भाग आहे, समजून घ्यायला. खरं तर ऍक्च्युली सेक्समध्ये 15 ते 20 मिनिट फोर प्ले आणि 2 ते 5 मिनिट किंवा 5 ते 7 मिनिट
प्रॉपर सेक्स हा 2 भाग असतात. परंतु बऱ्याच पुरुषांचा जो फोकस असतो तो फक्त आणि फक्त सेक्स प्रॉपर वरती असतो. म्हणजे फक्त आतमध्ये टाकणं आणि पुढे मागे करणं याच्यावरती त्यांचा कल असतो. फोर प्लेचा हा बऱ्याच वेळी भाग सोडला जातो. तर टोटल सेक्स जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर फोर प्ले 15 ते 20 मिनिटाचा हा खूप महत्वाचा आहे. हे दोन्हीही कपलने समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, फक्त पुरुषांनी फोर प्ले मध्ये ऍक्टिव्ह राहायला पाहिजे असं अपेक्षा करणं चुकीचं आहे. स्त्रीनेही तेवढंच ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं राहतं. बऱ्याच कपलला असं वाटतं की कदाचित आम्ही मनाने अजून जवळ असतो तर आमचं एकमेकांचं पटत नाही, आमचं एकमेकांचं मन जुळत नाही आणि आम्हाला म्हणजे एकमेकांच्या जवळ वाटत नाही आणि आम्ही जे काही सेक्स करतो तो आम्हाला एम्प्टी सेक्स वाटतो किंवा त्याच्यामध्ये काहीच भावना नाहीयेत, उगीच सेक्स करतोय, उगीच रिच्युअल म्हणून करतोय किंवा दररोजचं एक काम म्हणून करतोय असं त्यांना वाटत असतं. आणि त्याच्यामुळे मग काही दिवसानंतर मात्र त्यांना कंटाळा, निरसपणे ते त्याच्यातून बाजूला व्हायला लागतात किंवा त्यांची सेक्सची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत जाते आणि मग काही दिवसांनी ते बऱ्यापैकी थांबून जाते. तर सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एकतर छोट्या छोट्या कृती तर तुम्ही दोघं जण करू शकता. म्हणजे तेही फक्त पुरुषाची जबाबदारी नाही, स्त्री आणि पुरुष दोघांनी ही सुरुवात करणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला जवळ आणतात अशा गोष्टी किंवा फिजिकल एकमेकांना टचिंग वगैरे जे आहे त्या गोष्टी करायच्या. इतर वेळी किचनमध्ये असेल किंवा बाहेर म्हणजे ज्यावेळी तुम्ही एकटे असाल अशा वेळी तुम्ही ते करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पॉवर ऑफ सेक्स ही अंडर एस्टिमेट नाही करायला पाहिजे. कारण ज्यावेळी कधी आपण सेक्स करतो त्यावेळी सेक्स करताना आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन तयार होत असतं. जे हार्मोन म्हणजे आपण जर बघितलं की मुलाचं आणि आईचं एवढं बॉन्डिंग का स्ट्रॉंग असतं, तर ज्यावेळी मुलगा ते छोटं मूल ज्यावेळेस ब्रेस्ट सक करत असतं किंवा दूध पित असतं त्यावेळी आईच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचा प्रकार तयार होत असतो आणि त्याच्यामुळे आईला मुलाबद्दल जास्त प्रेम असतं किंवा जास्त जवळचं ते असतं किंवा तो आपण जीवाचा तुकडा वगैरे जो म्हणतो तर तसा प्रकार तो असतो. तर त्याच्यासाठी हे ऑक्सिटोसिन कारणीभूत असतं किंवा ऑक्सिटोसिन हार्मोन कारणीभूत असतं. तर हे सेम हार्मोन सेक्स करताना पुरुष आणि स्त्री ह्या दोघांच्या मेंदूमध्ये तयार होत असतं आणि ज्याच्यामुळे हे जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग व्हायला मदत होत असते. म्हणूनच जर तुम्ही मनाने जवळ नसाल तर अजून जास्त सेक्स करा, ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये हे ऑक्सिटोसिन जास्तीत जास्त तयार होईल आणि तुमच्यामध्ये बॉन्डिंग तयार व्हायला मदत होईल. बऱ्याच कपल्समध्ये म्हणजे माझ्याकडेही जे येतात म्हणजे बऱ्याच वेळी हे पुरुषांची कंप्लेंट असते की ओरल सेक्स चुकीचं आहे का, हिला ओरल सेक्स आवडत नाही किंवा ते ओरल सेक्स करायचं म्हटलं तर नको म्हणते. तर असं काही नाहीये, ओरल सेक्स हा चुकीचा नाही, हा सेक्सचा एक भाग आहे, तुमचा सेक्शुअल एक्सप्रेशनचा एक भाग आहे. त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे, ते चुकीचं आहे, वाईट आहे किंवा सेक्ससाठी फक्त ते 2च ऑर्गन आहेत आणि त्या 2 ऑर्गनने सेक्स करायला पाहिजे, ह्या बाकीच्या गोष्टी नाही करायला पाहिजे. तर असं काही नाहीये. आपण जर जुनी आपली संस्कृती बघितली, कामसूत्रा जर आपण वाचलं वात्सायनचं किंवा आपण जे जुने जे शिल्प आपल्याला सापडलेले आहेत किंवा मंदिराचे जे हे आहेत, तर त्या मंदिरावरती सुद्धा हे जे सेक्सचे प्रकार आहेत किंवा ओरल सेक्सचं जे आहे तर त्याचे आपल्याला चित्र दिसतील किंवा त्याच्या शिल्प तिथे आपल्याला बघायला भेटतात किंवा त्या पुस्तकांमध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख आढळतो. तर त्यावेळीपासून ही चालत आलेली गोष्ट आहे आणि हे एक सेक्शुअल एक्सप्रेशनचा एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये, वाईट काही नाही किंवा काही धार्मिक त्याच्यात हे आणण्यासारखं नाहीये. हे खूप गैरसमज आहेत. फक्त महत्वाचं जे आहे ते म्हणजे स्वच्छता. बऱ्याच वेळी जुन्या काळात कसं होतं की स्वच्छता ठेवणं हे खूप अवघड होतं आणि त्याच्यामुळे काही जण मग त्याच्यामध्ये ते स्वच्छता राहावी किंवा त्याच्यातून सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा इतर काही होऊ नये म्हणून याला ओरल सेक्स धर्मानुसार किंवा काही गोष्टीनुसार ते अवॉइड करायचं किंवा अवॉइड करा असं सांगत होते. परंतु आपल्याकडे आजकाल स्वच्छता पाळण्यासाठी विविध प्रकारची साधनं आहेत. आपण जर स्वच्छता व्यवस्थित ठेवली, आपल्या जेनेटलियाची स्वच्छता जर व्यवस्थित ठेवली आणि जर ओरल सेक्स केला तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही किंवा काहीही अवघड नाहीये. सगळ्यात महत्वाचं जे आहे तर बऱ्याच वेळी एकाला ते आवडतं आणि दुसऱ्याला ते आवडत नाही. तर अशा वेळी काय आहे की दोघांनीही थोडीशी आवड नावड लक्षात घेणंही गरजेचं आहे. परंतु ज्यावेळी आपल्याला आवडत नाही आपण असं म्हणतोय त्यावेळी त्याच्या अगोदर कमीत कमी आपण 5-10 वेळा तरी तो प्रयत्न करून बघणं गरजेचं आहे की 5-10 वेळा केल्यानंतर जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला जमतच नाहीये, काय आवड नाही निर्माण झाली तरी चालेल पण जमतच नाही असं वाटत असेल किंवा खूपच त्याचा त्रास होत असेल फायदा होण्यापेक्षा, तर तुम्ही ते कदाचित कॅन्सल करू शकता. पण त्या अगोदर एकदा पूर्णपणे ट्राय करायला किंवा तो प्रयत्न करायला हरकत नाही असं मला तरी वाटतं. त्याच्या पुढचं जे आहे, मी आता कुठे तयार व्हायला लागलेली असते आणि तोपर्यंत यांचं म्हणजे वीर्यपतन होतं किंवा ताठरता निघून जाते, अशा प्रकारची बऱ्याच स्त्रियांची कंप्लेंट असते.
हा जो प्रकार असतो तो बऱ्याच वेळी प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन, म्हणजे समोरच्या व्यक्तीची म्हणजे ऑर्गॅझम व्हायच्या अगोदर किंवा कामतृप्ती व्हायच्या अगोदरच जर पुरुष इजॅक्युलेट होत असेल तर त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन असं म्हणतात. किंवा काही वेळा अताठरतेचाही प्रॉब्लेम असतो की फोर प्ले करताना ताठरता असते, परंतु आतमध्ये टाकायचं म्हटलं किंवा आतमध्ये टाकल्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये त्यांची ताठरता ऑटोमॅटिकली निघून जाते. त्याला अताठरतेचा किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन असं आपण म्हणतो. तर हे बऱ्याच वेळी प्रॉब्लेम असतो आणि ह्याच्यामुळे काय होतं की त्या स्त्रीची इच्छा म्हणजे असं वाटतं की आपण तयार व्हायला लागलोय आणि आपली सेक्शुअल जे ऑर्गॅझम आहे किंवा आपली जी कामतृप्ती आहे ती पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की मग त्या स्त्रीचा इंटरेस्ट हळूहळू त्या सेक्स मधला कमी व्हायला लागतो आणि मग परत फ्रिक्वेन्सी कमी होत जाते आणि मग प्रॉब्लेम यायला लागतात. तर अशा वेळी असं करण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवायला सांगणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः सांगणं गरजेचं आहे की मी फोर प्ले करताना मी तयार होत आहे, अजून लगेचच हे करू नका, आतमध्ये टाकू नका, किंवा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर डॉक्टरांकडे जायला तुम्ही सुचवू शकता. बऱ्याच वेळी काय होतं की पुरुषांना, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की स्त्रिया बऱ्याच वेळी हे कम्युनिकेटच करत नाहीत. म्हणजे माझ्याकडे पुरुष ज्यावेळी प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन साठी येतात किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन साठी येतात त्यावेळी स्वतःला कुठेतरी ज्यावेळेस वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतो म्हणून ते येतात. त्यांना विचारलं की तुमची मिसेस काय म्हणते किंवा तुमचा पार्टनर काय म्हणतो की हे जे लवकर होतं, तर ती काही नाही, ती काहीच बोलत नाही म्हणतात. म्हणजे ती निमूटपणे सहन करत असते. याचा अर्थ असा नाही की त्यांची कामतृप्ती होत असते किंवा ऑर्गॅझम भेटत असतो. तर ते त्यांना बऱ्याच जणांनंतर म्हणजे लग्नाच्या 1-1, 2-2 वर्षानंतर ऑर्गॅझम काय असतो हा सुद्धा त्यांनी एक्सपिरियन्स केलेला नसतो. तर बऱ्याच वेळी असं होतं. जर असं असेल तर तुम्ही स्वतः त्या स्त्रीने बोलणं आणि ते पुरुषाला सांगणं आणि जर गरज असेल तर डॉक्टरांची मदत घ्या. हे सांगणं खूप गरजेचं आहे. माझं ऑर्गॅझम होत नाहीये हे सांगणं खूप महत्वाचं आहे. किंवा फोर प्ले अजून व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित आपला टायमिंग थोडासा वाढायला पाहिजे. हा टायमिंग म्हणजे किती, तर साधारणतः 5 ते 7 मिनिट हा ऑन अँड ॲव्हरेज इंडियन टाइम आहे. तर कमीत कमी 5 ते 7 मिनिट, म्हणजे मी जसं म्हटलं की 15 ते 20 मिनिट फोर प्ले आणि 5 ते 7 मिनिट प्रॉपर सेक्स हा झाला तर तो सफिशियंट असतो. महत्वाचं जे आहे ते दोघांचं सॅटिस्फॅक्शन होणं. दोघांचं सॅटिस्फॅक्शन होत असेल ते 2 मिनिटात होत असेल तरी प्रॉब्लेम नाहीये. पण दोघांचं सॅटिस्फॅक्शन मिळणं किंवा त्या सेक्समध्ये इंटरेस्ट राहणं हे खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आमच्यामध्ये मनावा तेवढा सेक्स होत नाही. बऱ्याच वेळी पुरुषांचा हा प्रॉब्लेम असतो किंवा पुरुष असं म्हणतात की लग्नाला आता कुठे 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तरी पण आमच्यामध्ये सेक्स होत नाही. आठवड्यातून एकदा किंवा फक्त 2 वेळा सेक्स होतो. तर बऱ्याच कपलमध्ये हा प्रॉब्लेम आढळून येतो. याच्यामध्ये लिबिडो जी आहे ते मिसमॅच जर असेल किंवा सेक्स ड्राईव्ह जी आहे ती जर मिसमॅच असेल तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कुणाला जास्त सेक्सची इच्छा असू शकते तर कुणाची इच्छा कमी असू शकते. मी जसं म्हटलं की कुणाला मला फक्त 1 ते 2 आठवड्यातून फक्त 1 ते 2 वेळाच करावं वाटतं. स्त्रियांचं बऱ्याच वेळा असतं की काय आता करायचंय, म्हणजे दररोज तेच कशाला करायचं. किंवा मग जसं म्हटलं की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल आणि त्याच्यामुळे जर स्त्रियाला प्लेजर त्याच्यातून भेटत नसेल, सेक्समधून जर प्लेजर मिळत नसेल तर मग उगीचच कशासाठी करायचं. मला जर प्लेजरच मिळत नाही, मला जर ऑर्गॅझमच मिळत नाही, पहिल्यासारखं आता सेक्सच आमच्यामध्ये होत नाही, तर उगीचच मग ते कशाला करायचं. मी जसं म्हटलं याच्या अगोदरचं की मी कुठेतरी तयार व्हायला लागले असेल तोपर्यंत त्यांचा सेक्स होऊन मोकळे झालेले असतात आणि त्याच्यामुळे मग त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग त्याच्यानंतर हे किंवा जो स्वतः तो पार्टनर आहे किंवा समोरचा पार्टनर, मग त्यांना डिप्रायव्हेशनची फिलिंग यायला लागते की मला सेक्स मिळत नाहीये, मला सेक्स मिळत नाही आणि ह्याच्यातून काहीतरी मग बाहेर जाणं किंवा अफेअर होणं अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागतात. किंवा ते जरी नसेल तर मग समोरच्या पार्टनरला संशय यायला लागतो की बाबा ही माझ्यासोबत सेक्स करत नाही किंवा हा माझ्यासोबत सेक्स करत नाही, म्हणजे याचं बाहेर काहीतरी आहे, ऑफिसमध्ये काहीतरी आहे ज्याच्यामुळे ती माझ्यासोबत किंवा तो माझ्यासोबत सेक्स करत नाही असं त्यांना वाटायला लागतं आणि मग लैंगिक समस्यासोबत वैवाहिक समस्या हे वाढतच जातात. मूल झाल्यापासून सेक्स लाईफची वाट लागलेली आहे. बऱ्याच पुरुषांना हे वाटतं किंवा बरेच माझ्याकडे जे पुरुष येतात तर त्यांच्यामध्ये हे खूप मोठा प्रॉब्लेम असतो. बऱ्याच वेळी काय होतं की ज्यावेळी मूल होतं त्यावेळी मग मुलामुळे छोटं मूल असतं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्याची झोप व्यवस्थित नसते, त्याच्यामुळे मग त्या स्त्रीचीही किंवा आईची आणि बऱ्याच वेळी त्या पुरुषाचीही किंवा वडिलांचीही झोपेचं म्हणजे खूप प्रॉब्लेम यायला लागतात. व्यवस्थित झोप होत नाही, ताणतणाव असतो. छोटंसंही सर्दी खोकला झाला की मग ते काय होतंय की काय हे अशी भीती असते.
परत काम करून त्यांच्याकडे लक्ष देऊन थकवा आलेला असतो, बाकीची मुलालाही सांभाळणं खूप मोठी जिम्मेदारी असते आणि त्याच्यासोबत मग घरची कामं करायची, त्याच्यामुळे त्यांना थकवा यायला लागतो. तर अशा वेळी काय करायला पाहिजे, की सगळ्यात महत्त्वाचं एक 6 ते 8 महिन्यानंतर आपल्याला सेक्शुअल लाईफ रिस्टार्ट करू शकतो. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 6 ते 8 महिन्याने प्रत्येक स्त्री पुरुषाने त्यांची सेक्शुअल लाईफ म्हणजे चालू करायचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. कारण जेवढ्या लवकर तुम्ही ते चालू कराल, तेवढं तुमचा सेक्स लाईफ पहिल्यासारखी व्हायची शक्यता राहते. तर जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुमचं टाइम मॅनेजमेंट करा. ज्यावेळी मूल झोपलेलं असेल त्यावेळी तुम्ही आराम करून घ्या, झोपून घ्या किंवा महत्त्वाची कामं करून घ्या. जर जमत असेल तर तुम्ही एखादी मेड घरामध्ये मदतीला ठेवू शकता किंवा एखाद्या घरच्या व्यक्तीला मदतीला घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती पुरेशी झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. हे जर केलं म्हणजे टाइम मॅनेजमेंट झालं, घरच्या कामाची व्यवस्थित हे झाले आणि झोप जर पूर्ण झाली, तर मग तुमच्या दोघांना किंवा स्त्री आणि पुरुषाला दोघांनाही तो स्वतःचा जो टाइम आहे किंवा सेक्ससाठी जो टाइम आहे तो मिळू शकतो आणि मग परत जे लाईफ डिस्टर्ब तिथून होत आहे ते व्हायचे चान्सेस खूप कमी राहतात. हे आपण जनरल स्टेटमेंट्स आणि त्याची कारणं बघितली. तर आता थोडक्यात आपण पुढची अजून कारणं बघूयात, ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळी हा प्रॉब्लेम राहतो. आरोग्याची जी समस्या आहे, मानसिक आजार असेल, शारीरिक आजार असेल, तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याच्या इच्छेवरतीही परिणाम होतो आणि शारीरिक क्षमतेवरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम सेक्स लाईफवरती व्हायला लागतो. याच्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बोलूयात, की कुठले मानसिक आजार असतात, कुठले शारीरिक असतात, ज्याच्यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम्स यायला लागतात. दुसरं जे आहे ते म्हणजे मिसमॅच लिबिडो. आपण जे आता बघितलं, की इच्छेमधला फरक. आपल्याकडे कुंडली जमवली जाते, परंतु हा अजून तरी असा कुठे आपल्याकडे प्रकार नाही, की लिबिडो मॅच कशी करायची. बऱ्याच वेळी असं होतं, की एका पार्टनरला सेक्सची खूप इच्छा असते आणि दुसऱ्या पार्टनरला सेक्समध्ये बिलकुलच म्हणजे सेक्स म्हणजे काय तेही माहीत नसतं किंवा ते चुकीचं त्यांच्या मनामध्ये बिंबलेलं असतं, की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे नाही करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग ते त्यांची इच्छाच ऑलरेडी कमी असते किंवा कितीही झालं किंवा बऱ्याच वेळी डिलिव्हरी नंतर किंवा काही गोष्टी भांडणं झाल्यानंतर ते मनात ठेवून त्याच्यामुळे त्यांची लिबिडो किंवा सेक्स ड्राईव्ह कमी झालेली असते आणि अशी जर इच्छेमध्ये जर फरक झाला किंवा मिसमॅच लिबिडो जर झाला, तर त्याच्यामुळे मग मात्र प्रॉब्लेम्स यायला लागतात. आपण जसं आता प्रसूती पश्चात बघितलं, की डिलिव्हरी झाल्यानंतर जे प्रॉब्लेम्स येतात, तर त्याच्यामध्ये ताणतणाव ही महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक बदल जो आहे, की स्त्रियांचं वजन वाढतं, त्याच्यामुळे ते त्यांच्या दिसण्यामध्ये बदल होतात, त्याच्याबद्दल न्यूनगंड यायला लागतो किंवा मग पुरुषांनाही थोडंसं कुठेतरी ते चुकीचं वाटायला लागतं त्याच्यामुळेही किंवा मग थकवा त्यांचा दिवसभर काम करून बाळाकडे लक्ष देऊन जो थकवा येतो त्याच्यामुळे त्यांना सेक्समध्ये तेवढा इंटरेस्ट राहत नाही किंवा ऍक्टिव्ह एनर्जी तेवढी राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे हार्मोन्स मधला जो होणारा बदल आहे त्याच्यामुळे त्यांचा सेक्समधला इंटरेस्ट कमी व्हायची शक्यता भरपूर राहते. ताणतणाव हा एक आजकालचा खूप मोठा घटक आहे ज्याच्यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत. आजकाल प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारची ताणतणावाखाली आहे आणि हे ताणतणाव ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात वाढतात त्यावेळी शरीरामध्ये काही वेगवेगळे बदल होत असतात. त्याच्यामध्ये कॉर्टिसॉल नावाचं एक हार्मोन तयार होत असतं, ॲड्रिनालिन, नॉरएपिनेफ्रिन, एपिनेफ्रिन अशा प्रकारचे हार्मोन्स तयार होत असतात. तर हे जे कॉर्टिसॉल आहे त्याच्यामुळे इच्छा कमी होणं हे इटसेल्फ त्याच्यामुळे होतं. तर ॲड्रिनालिन, नॉरएड्रिनालिन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सेक्शुअल म्हणजे इम्पोर्टन्सी येणं किंवा ताठरतेला प्रॉब्लेम येणं किंवा जे शारीरिक बदल संबंधाच्या वेळी होणं अपेक्षित असतं ते बदल व्हायला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागतो किंवा लवकर इजॅक्युलेशन होणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स ताणतणावामुळे येऊ शकतात. हेही एक खूप महत्वाचं आहे. सुसंवादाची कमी आजकाल होत आहे किंवा विसंवाद वाढत आहे. म्हणजे भांडणे असतील, बोलणं असतील, नातेवाईकावरून असेल किंवा अजून कुठल्या तरी घरच्या कामावरून असेल. तर एकमेकाबद्दल निगेटिव्ह विचार जे आहेत ते बऱ्याच जणांच्या म्हणजे कपल्समध्ये एकमेकाबद्दल दिसून येतात आणि त्याच्यामुळे सुसंवाद कमी पडतो आणि त्याच्यामुळे सुसंवाद नसला की मग लैंगिक समस्या यायचे चान्सेस जास्त राहतात. हे जे नकारात्मक भावना आहेत, विचार आहेत, त्या समोरच्या व्यक्तीबद्दल जर नकारात्मक भावना असेल किंवा विचार असेल, तर मुळातच सेक्शुअल डिझायर त्या व्यक्तीबद्दल निर्माण होणं अवघड असतं आणि जर ती सेक्शुअल डिझायर निर्माणच जर नाही झाली, तर मग मात्र ताठरता पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, ताठरता येणं असेल किंवा टायमिंग मॅच होणं असेल किंवा स्त्रियांमध्ये जो सिक्रिटरी रिस्पॉन्स आहे, व्हाजायनल डायलेटेशन आहे, सिक्रेशन्स निर्माण होणे आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तयार होणं बऱ्याच वेळी मग ते बदल घडून येणं शरीरामध्ये खूप अवघड होतं आणि त्याच्यामुळे संबंध होणं ही खूप अवघड होतं आणि मग हळूहळू हे प्रॉब्लेम्स वाढत जातात. बऱ्याच वेळी काय आहे की पॅसिव्ह ॲग्रेशन हा एक नावाचा प्रकार स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये हे बऱ्याच वेळी आढळून येतं की ती अशी वागली किंवा तो असा वागला
म्हणून मी त्याला मारू तर शकत नाही किंवा मी त्याला मोठ्या आवाजात बोलू तर शकत नाही. त्याच्यापेक्षा मी त्याला सेक्स पासून डिप्राईव्ह करते. म्हणजे मी आज संबंधच त्याच्यासोबत करत नाही, ह्या आठवड्यात संबंधच करत नाही, हा महिना संबंधच करत नाही, बघूयात आपण कसं करतोय तो. किंवा बऱ्याच वेळी पॉवर आपल्या घरामधली किंवा आपल्या लाईफ मधली किंवा आपल्या फॅमिलीमध्ये स्वतःची पॉवर दाखवण्यासाठी सेक्स पासून समोरच्याला डिप्राईव्ह ठेवणं किंवा बऱ्याच वेळी पुरुषांमध्ये वाटेल त्यावेळी सेक्स करणं किंवा समोरच्याची इच्छा नसताना सेक्स करणं हे पॉवर दाखवण्याचा एक प्रकार म्हणून त्याचा वापर केला जातो. तर हे थोडंसं कुठेतरी चुकीचं आहे, हे व्हायला नाही पाहिजे. ते जर झालं तर मग मात्र म्हणजे संवाद कमी होत जातो आणि विसंवाद वाढत जातो आणि त्याच्यामुळे मग मात्र बाकीचे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. ऍडिक्शन जे आहे, जी पूर्वपार चालत येणारे ऍडिक्शन्स आहेत, सिगारेट असेल, दारू असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, ड्रग्ज असेल, तर ही खूप मोठी कारणं आहेत ज्याच्यामुळे सेक्शुअल लाईफ कपलचं इम्पेअर होतं. पुरुष जर दारू पिऊन येत असेल तर स्त्री सरळ सरळ म्हणते की ते दारू पिऊन आले की माझं सेक्स करायची इच्छाच राहत नाही किंवा मनच राहत नाही आणि त्याच्यामुळे मी सेक्सला नाही म्हणते. किंवा सारखं पाहिजे त्यावेळी तोंडाला दारूचा वास असतो, गुटख्याचा वास असतो किंवा तंबाखूचा वास असतो. मग ते जवळ कसं जाणार, किस कसं करणार आणि मग पुढच्या संबंधाची तर शक्यताच नाही. आणि बऱ्याच वेळी अशा पुरुषांना जे ऍडिक्टेड असतात त्यावेळी अशा पुरुषांना बाकीच्या गोष्टींपेक्षा सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू ह्याच्या पुढे ते ह्या गोष्टी सुद्धा बऱ्याच वेळी कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात. एवढं ते मोठ्या प्रकारचं ऍडिक्शन असतं आणि ऍडिक्शन ज्यावेळी जास्त प्रमाण होतं त्याच्यामुळे त्याचा शरीरावरतीही परिणाम होतो आणि मग पुढे मात्र लैंगिक समस्या यायला लागतात किंवा शरीरामध्ये अशा प्रकारचे बदल होतात की लैंगिक आरोग्य आहे ते म्हणजे कॉम्प्रोमाइज होतं आणि संबंध ठेवणं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर ही झाली पूर्वपार चालत येणारी ऍडिक्शन. आता काही ऍडिक्शन अशा प्रकारची आहेत जी आता रिसेंटली यायला लागलेत आणि आपल्याला जाणवत नसलं तरी त्याचा कुठेतरी इफेक्ट त्या कपलवरती किंवा त्या कपलच्या सेक्शुअल लाईफवरती त्याचा परिणाम व्हायला लागलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉर्नोग्राफी ऍडिक्शन. आजकाल प्रत्येकाकडे म्हणजे मोबाईल आहे ज्याच्यामध्ये आपण इंटरनेटला लगेचच कनेक्ट करू शकतो, प्रायव्हसीमध्ये जाऊ शकतो आणि अशा प्रकारे पॉर्न व्हिडिओज आपल्याला इझिली अवेलेबल होत आहेत आणि त्याचा पॉर्नोग्राफीचे ऍडिक्शन पुरुषांमध्ये होत आहे. मग ज्यावेळी स्त्री सुरुवातीचे काही वेळेस ज्यावेळी संबंध करत नाही, माहेरी जाते किंवा मग बऱ्याच दिवस संबंध अवॉइड करते, त्यावेळी मग ह्या गोष्टीची सवय लागली की मग मात्र ते त्याला ऍडिक्ट होऊन जातात आणि त्याच्यामुळे मग हे त्यांचं म्हणजे अफेक्ट व्हायला लागतं, सेक्शुअल लाईफ अफेक्ट व्हायला लागते. दुसरं जे आहे आजकाल जो वेब सिरीजचं जे ऍडिक्शन आहे की म्हणजे रात्री एकदा आलं की ऑफिसमधून आलं की मग कंटिन्यू ती वेब सिरीज लावायची आणि ॲट अ स्ट्रेच 8-8, 10-10 एपिसोड्स बघायचे. आज ही वेब सिरीज, उद्या ती वेब सिरीज किंवा विकेंडला सुद्धा आता आठवडाभर ऑफिसचं काम असतो, स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे सेक्स होत नाही आणि मग परत विकेंडला अशा वेब सिरीजमध्ये रात्र घालवणं, त्याच्यामुळे मग पार्टनरला टाइम न देणं किंवा टाइम न भेटणं अशा प्रकारचं मग त्याच्यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम्स किंवा सेक्शुअल इन्सफिशियन्सी निर्माण व्हायला लागते. तसंच मॅच आजकाल IPL चालू आहे. IPL काय 11-12 वाजल्या शिवाय संपत नाही आणि त्याच्यामुळे मग स्त्रिया ज्या आहेत तर पुरुष मॅच बघत असतात आणि स्त्रिया तोपर्यंत आपलं काम उरकून झोपून जातात आणि त्याच्यामुळे सेक्स त्यांच्यामध्ये होणं शक्य नाही. किंवा बऱ्याच वेळी वाईस वर्सा होतं की स्त्रियांना मालिका चालू असतात, सासू सुनेच्या कुठल्या तरी मालिका असतात किंवा अजून काहीतरी मालिका असतात आणि त्या मालिका बघण्यात एवढ्या गुंग असतात की मग मिस्टर कामावरून आले असतात, थकलेले असतात, ते वाट बघतात आणि मग झोपून जातात आणि सेक्स दोघांमध्ये होतच नाही. किंवा बऱ्याच वेळी मोबाईल जे ऍडिक्शन आहे किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्याच्यामध्ये युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल, तर अशा वेबसाईटवरती किंवा अशा नेटवर्कवरती कपल एवढे टाइम घालवतात की त्याच्यामुळे त्यांना एकमेकाला टाइम देणं शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे तो टाइम न दिल्यामुळे सेक्शुअल इन्सफिशियन्सी त्यांच्यामध्ये निर्माण होते. काही जणांमध्ये हा खूप म्हणजे महत्वाचा प्रॉब्लेम असतो की त्यांच्यामध्ये जर लैंगिक छळ झाला असेल किंवा सेक्शुअल अब्यूज झाला असेल, तो मग लहानपणी झालेला असो किंवा मध्ये झालेला असो किंवा आता रिसेंटमध्ये झालेला असो, तर याची त्यांच्या मनावरती खूप मोठ्या प्रकारचा धक्का, मानसिक धक्का त्यांना बसलेला असतो. त्याची खूप मोठ्या प्रकारची भीती असते, स्वतःला लाज वाटत असते त्यांच्यामध्ये. म्हणजे त्या ती जी गोष्ट आहे ती सारखं सारखं त्यांना आठवत असते. कोणी टच करायचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टीची आठवण येते. त्याच्यामुळे मग अशा वेळी काय होतं की मिस्टर जरी जवळ आले लग्नानंतर तरी मग तो स्ट्रेस किंवा ती जी गोष्ट आहे त्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. काही वेळा स्वतःविषयी नकारात्मक भावना पण असतात. म्हणजे लग्नाच्या अगोदर किंवा लहानपणी जर कधी सेक्शुअल अब्यूज झाला असेल आणि त्या व्यक्तीला माझ्याकडे एक केस आलेली होती की ती ज्यावेळेस 12वी ला होती त्यावेळी तिचा सेक्शुअल अब्यूज झाला होता आणि तिला ते आवडलं आणि मग ती कधी नाही म्हटली नाही किंवा त्यांनी कधी कुणाला सांगितलं नाही. उलट ती
म्हणजे ती एन्जॉय करायची. पण नंतर लग्नानंतर ज्यावेळेस ते झालं त्यावेळी तिला कुठेतरी ते खूप सल तिच्या मनात बसलेली होती. तिला ते खूप वाईट वाटत होतं, चुकीचं वाटत होतं. आपण असा विचार कसा करू शकलो, आपण चुकीचे आहोत असं तिला वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे सेक्स मधला तिचा इंटरेस्ट कमी होत गेला होता आणि त्याच्यामुळे ती स्वतःच्या नवऱ्यासोबत सुद्धा सेक्स करू शकत नव्हती. तर ह्या ज्या मोस्ट कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या, त्यासोबत इतर आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा असेल, आजकालच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, आर्थिक समस्या असतील, तर त्याच्यामुळे वाढते वय जे आहे ते त्याला एक कारणीभूत असतं. शारीरिक ठेवण, ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढत चाललंय. तसंच आपली बैठे काम जास्तीत जास्त होतंय आणि व्यायामाची कमतरता आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल सेक्शुअल लाईफवरती त्याचा परिणाम होतो आहे. तर ह्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे दोघाही पार्टनरने आणि त्याच्यावरती एक योग्य प्रकारचं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे लैंगिक समस्या किंवा औषधाचा परिणाम, मानसिक आजार किंवा मानसिक समस्या. तर हे काय असतात आपण बघूयात. मानसिक समस्यांमध्ये मुख्यतः नैराश्य असेल, काळजीचे आजार असतील, ओसीडी ज्याला अनिवार्य विचार व कृती विकृती असं आपण म्हणतो, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असेल, भीतीचे झटके असतील, आत्महत्या असतील, मनोकायिक आजार असतील, व्यसनाधीनता असेल. येथे मी परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आता हे पूर्ण डिटेलमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये. याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी जे तुम्हाला सांगितलं युट्यूबवरती ऑलरेडी पोस्टेड आहे. तुम्ही जर त्याच्यातून गेला तर तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल डिटेल आणि हे सेक्शुअल प्रॉब्लेमशी कसं संबंधित आहे हे प्रॉपरली तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटू शकतं किंवा ऐकायला भेटू शकतं. तर ह्या काही मानसिक समस्या. दुसरं आपण लैंगिक समस्याविषयी बोलत आहोत. तर पुरुषामधल्या लैंगिक समस्या कुठल्या असतात? तर मुख्यतः नपुंसकत्व म्हणजे इम्पोर्टन्स, म्हणजे संबंध करायला पूर्णपणे असमर्थता असणे किंवा ताठरता न येणे, पूर्णपणे ताठरता न येणे असा याचा अर्थ होतो. अताठरता म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, म्हणजे ताठरता येते परंतु ती पुरेशी नसते आणि बऱ्याच वेळी तो संबंध पूर्ण होईपर्यंत ती ताठरता राहू शकत नाही. तिसरा जो प्रकार असतो तो म्हणजे शीघ्रपतन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. याचा अर्थ टाइम मध्ये घ्यायचा म्हटलं तर 2 मिनिटाच्या आत जर इजॅक्युलेशन होत असेल, आतमध्ये टाकल्यानंतर एंट्री केल्यानंतर 2 मिनिटाच्या आत जर इजॅक्युलेशन होत असेल तर त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतात. किंवा जर दोघांचंही सॅटिस्फॅक्शन व्हायच्या अगोदर जर इजॅक्युलेशन होत असेल तर त्यालाही प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतात. लॅक ऑफ डिझायर किंवा लैंगिक अनिच्छा हा एक खूप मोठा वाढत जाणारा प्रॉब्लेम आहे. त्यासोबतच रिटार्डेड इजॅक्युलेशन किंवा डिलेड इजॅक्युलेशन हा एक प्रॉब्लेम असतो की किती वेळही संबंध केला, 20 मिनिट झाले, 30 मिनिट झाले, 1 तास झाला तरी पण बऱ्याच वेळी इजॅक्युलेशन होत नाही. तर असा हा प्रॉब्लेम असतो. धात सिंड्रोम म्हणजे लहानपणी जे बरेच पुरुष हस्तमैथुन्य करतात किंवा धात जात असतो त्याच्यामुळे त्यांच्या मनात जे गैरसमज असतात किंवा नाईटफॉल होत असतो त्याच्यामुळे धात सिंड्रोम नावाचा एक लैंगिक समस्या पुरुषांमध्ये डेव्हलप होत असते. मी जसं म्हटलं की मिसकन्सेप्शन अबाउट मॅस्टरबेशन किंवा हस्तमैथुन्याची भीती त्यांच्या मनामध्ये असते. स्वप्नदोषाबद्दलचे गैरसमज असतात त्याच्यामुळे लैंगिक समस्या निर्माण होतात. संभोगाची भीती आणि अज्ञान, म्हणजे हे तर खूप पुरुष असो की स्त्री असो दोघांमध्ये हे खूप कॉमन आहे. नंतर स्त्रियांमधल्या ज्या लैंगिक समस्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः काम उदासीनता किंवा फ्रिजिडिटी असं आपण त्याला म्हणतो की बऱ्याच जणांना स्त्रियांना सेक्समध्ये बिलकुलच इच्छा वाटत नाही किंवा खूपच कमी इच्छा वाटते. किंवा लैंगिक अनिच्छा, लॅक ऑफ डिझायर आपण ज्याला म्हणतो. तर ही एक लैंगिक समस्या असते. योनी आकर्ष किंवा वजायनिस्मस हा एक खूप म्हणजे कमी प्रमाणात आपण म्हणूयात पण बऱ्याच जणांमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम ठरतो की वजायनिस्मस असल्यामुळे 4-4, 5-5 वर्ष सुद्धा त्यांचा संबंध झालेला नसतो. वजायनिस्मस म्हणजे काय किंवा योनी आकर्ष जर आपण शब्द बघितला तर ज्यावेळी ही पुरुष स्त्रीच्या वजायनामध्ये किंवा योनीमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतो किंवा पेनिस एंटर करायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्या योनीचा आकर्ष होतो. म्हणजे वजायनाच्या ज्या मसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे त्या पेनिसचं इन्सर्शन किंवा प्रवेश हा खूप अवघड होऊन जातो आणि त्याच्यामुळे त्यांचा संबंध होत नाही. 4-4, 5-5 वर्ष ते अनकन्झ्युमेटेड मॅरेज राहतात आणि त्यांना मूल होत नाही आणि मग बऱ्याच वेळी मग ते मूल होत नाही म्हटल्यानंतर मग डॉक्टरांकडे जावं म्हटल्यानंतर हे कळतं की त्यांना वजायनिस्मस नावाचा प्रकार आहे. कामपूर्तीचा अभाव जो आहे, अनऑर्गॅझमिया, म्हणजे संबंध झाला तरी त्याच्यातून त्यांना संतुष्टी भेटत नाही किंवा व्यवस्थित त्यांना कामतृप्ती त्यांच्यातून होत नाही. तर अशा प्रकारचे मी जसं म्हटलं की फोर प्लेची इन्सफिशियन्सी हे याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. किंवा काही वेळा स्ट्रेस असेल, स्त्रियांमध्ये स्वतःमध्ये असणारा स्ट्रेस असेल किंवा त्याच्याबद्दलचे असणारे गैरसमज असतील, ज्या रूढी परंपरागत विचार आहेत, धार्मिक विचार आहेत, त्याच्यामुळे हे कामतृप्तीचा अभाव त्यांच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यासोबतच संभोगाचे अज्ञान किंवा प्रॉब्लेम्स ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज अबाउट सेक्स ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे.
तरी आता म्हणजे याच्यामुळे इंटरनेटमुळे बऱ्याच जणांना हे थोडंफार का होईना ऍक्सेस होत आहे आणि त्याच्यामुळे हे अज्ञान कमी होत चाललंय असं म्हणूयात आपण. परंतु बऱ्याच वेळी ते जसं म्हटलं की चुकीची माहिती भेटल्यामुळे ते अज्ञान कमी होतंय, परंतु त्याचा गैरसमजामध्ये सुद्धा रूपांतर होत चाललेलं आहे. तर सगळं त्याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे डिस्पॅरिनिया. तर ह्याच्यामध्ये वेदनाकारक समागम असं आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ज्यावेळी सेक्स करत असतो त्यावेळी सेक्स करताना त्या स्त्रीला त्रास होतो, दुखतं आणि त्याच्यामुळे मग पुढे हळूहळू त्यांचा सेक्शुअल संबंध कमी व्हायला लागतो. पोस्टमेनोपॉझल सेक्शुअल प्रॉब्लेम, ज्यावेळी स्त्रियाची मासिक पाळी थांबते, ती मासिक पाळी थांबल्यानंतर स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये स्त्रियत्वाचं जे हार्मोन होतं ते कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना इच्छा होत नाही किंवा तो ड्रायनेस यायला लागतो. शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात आणि त्याच्यामुळे मग त्यांना सेक्समधला इंटरेस्ट त्यांचा कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे कन्सेप्शन्स अबाउट मॅस्टर्बेशन. आजही स्त्रियांमध्ये मॅस्टर्बेशन करण्याचं प्रमाण खूप कमी आहे. इच्छा जरी झाली तरी मग काहीतरी मेडिटेशन करा, स्वतःवरती कंट्रोल ठेवा, असं करून स्वतःला त्रास करून घेतात. परंतु मॅस्टर्बेट करायला आणि ती जी सेक्शुअल एनर्जी आहे ती रिलीव्ह करायला त्यांना कुठेतरी चुकीचं वाटतं. तर हे चुकीचं नाहीये, इट्स ओके. तुम्ही आठवड्यातून 15 दिवसातून ज्यावेळी कधी तुम्हाला सेक्शुअल ड्राईव्ह तुमची जास्त होते, सेक्शुअल एनर्जी वाढते, बिल्टअप होते असं वाटतं, तर मध्ये मध्ये ती चॅनलाइज करणं किंवा मॅस्टर्बेट करून, मॅस्टर्बेशन म्हणजे स्वतःला स्टिम्युलेट करणं, स्वतःचा हात वापरून किंवा काही स्पेसिफिक गोष्टी वापरून त्या स्वतःची कामतृप्ती करण्याचा प्रयत्न करणं, त्याला आपण मॅस्टर्बेशन असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये, ह्याच्यामध्ये वाईट काही नाहीये, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी आम्ही ट्रीट करतो किंवा पेशंटचा जो आजार आहे त्याची हिस्ट्री आणि पूर्ण माहिती खूप महत्त्वाची असते. बऱ्याच वेळी असं असतं की काही जे प्रॉब्लेम्स असतात ते फक्त मानसिक लेवलवरती असतात, त्याच्यामध्ये शारीरिक दोष काही नसतो, मानसिक लेवलवरती असतो. त्याच्यामध्ये प्रॉपर हिस्ट्री जर घेतली आणि त्याचा व्यवस्थित काउन्सिलिंग केली, उपचार जर केला, तर कदाचित परत त्याच्यामध्ये उपचार करणं किंवा औषधं देणं हे बऱ्याच वेळी गरज पडत नाही. काही जणांमध्ये मात्र शारीरिक प्रॉब्लेम असू शकतो आणि त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे त्यांच्या तपासण्या करणं गरजेचं असतं आणि त्याचा उपचार मग त्याच्याप्रमाणे औषध गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन करणं गरजेचं असतं. लैंगिक समस्याची कारणं आपण बघितले, तरी पण परत एकदा आपण शॉर्टमध्ये बघतो, तर त्याला आपण 3 प्रकारे डिवाइड करू शकतो: शारीरिक कारणं, मानसिक कारणं आणि सामाजिक कारणं. शारीरिक कारणामध्ये जर आपण बघितलं तर ही जी सगळी लैंगिक आपली सिस्टीम आहे ती इथले पिच्युटरी ग्रंथी नावाची जी मेंदूच्या खाली एक ग्रंथी असते किंवा पिच्युटरी ग्लँड असते, तर त्या पिच्युटरी ग्लँडमधून किंवा पिच्युटरी ग्रंथीमधून वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स स्त्रवण होत असतात आणि त्याचा आपली जी वृषण आहेत किंवा ओव्हरी आहे त्या भागावरती परिणाम होऊन आणि ओव्हरऑल बॉडीवरती परिणाम होऊन ही सगळी सेक्शुअल सिस्टीम ड्राईव्ह होत असते. जर त्या पिच्युटरी ग्रंथीचा काही आजार असेल किंवा अंडाशय आहेत, वृषण आहेत किंवा ओव्हरीज आहेत, तर त्याचा जर काही आजार असेल तर त्याच्यामुळे सेक्शुअल प्रॉब्लेम यायला लागतात. हार्मोनची कमतरता पुरुषांमध्ये जी आहे, इस्ट्रोजनची कमतरता असेल किंवा टेस्टोस्टेरॉनची कमतरता असेल तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पुरुषामध्ये जर टेस्टोस्टेरॉनची कमतरता असेल किंवा इस्ट्रोजनची लेवल जास्त असेल तर त्याच्यामुळे हे सेक्शुअल प्रॉब्लेम्स यायला लागतात. त्यानंतर जे आहे मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, लिव्हर, हे जे काही क्रोनिक इलनेसेस आहेत किंवा जुने आजार आहेत, क्रोनिक आजार आहेत, त्याच्यामुळे क्रोनिक आजारामुळे हे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता जास्त राहते. अतिमद्यपान, धूम्रपान किंवा व्यसन आपण जसं आता बघितलं, तर त्या व्यसनांमुळे सुद्धा ही शक्यता जास्त राहते. त्यानंतर ज्ञानेंद्रियाचे आजार, चेतासंस्थेचे आजार जे आहेत, रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत, त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त राहते. ओबेसिटी हा एक खूप मोठा प्रकारचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या ओबेसिटीमुळे सुद्धा सेक्शुअल प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. तर त्याच्यासोबतच काही ठराविक आजार जे आहेत, त्या आजाराची जी औषधं आहेत ते वापरल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स निर्माण होतात. ब्लड प्रेशरची औषधं आहेत, डायबिटीसची काही औषधं आहेत किंवा अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत, अँटी डिप्रेसंट आहेत, अँटीसायकोटिक्स आहेत. हे अशा प्रकारची जी औषधं आहेत ती काही औषधं वापरल्यामुळे सुद्धा लैंगिक समस्या निर्माण व्हायची शक्यता जास्त असते. आपण मानसिक जर बघितलं तर या मानसिकमध्ये कामक्रीडेविषयीची आपण बघितलं, अज्ञान, संकोच आणि भीती ही एक खूप महत्त्वाचं कारण आहे. बालपणातील कटू अनुभव जे आपण सेक्शुअल अब्यूज बघितले तर ते असतील त्याच्यामुळे, प्रेमाचा अभाव, वैवाहिक किंवा नातेसंबंधातील समस्या ह्याच्यामुळे असेल, मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा असेल तर त्याच्यामुळेही, किंवा मानसिक थकवा असेल तर त्याच्यामुळेही लैंगिक समस्या निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे म्हणजे मानसिक आजार, जे नैराश्य, काळजी, स्किझोफ्रेनिया, हे जर अनट्रीटेड असेल, त्याचा जर उपचार नाही केला
तर लैंगिक समस्या होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच वेळी काही औषधामुळे म्हणजे याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधामुळे ते होतं, परंतु आजकाल ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामुळे ज्या गोळीमुळे असा सेक्शुअल प्रॉब्लेम येणार नाहीत, अशा गोळ्या आपण डेफिनेटली चालू करू शकतो आणि त्याचा उपचार आपण व्यवस्थितपणे करू शकतो. तर हे मानसिक जे काही कारणं आहेत त्याचा विचार करणं आणि त्याचा उपचार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सामाजिक जी कारणं आहेत त्याच्यामध्ये ह्या आपण जसं बघितलं, की समाजामध्ये जे आपण बोललो, की बोलण्याबद्दल भीती आहे, संकोच आहे, प्रॉब्लेम आहे तर कुणाला सांगायचा, कसं बोलायचं, काय सांगायचं किंवा नॉर्मलीच बोलणं, लैंगिक आरोग्याबद्दल बोलणंच हे आपल्याकडे चुकीचं समजलं जातं. तर तो एक प्रॉब्लेम आहे. नंतर स्त्री-पुरुष असमानता मी जसं म्हटलं, की अजूनही काही ठिकाणामध्ये काय गावाकडचे जे लोक आहेत, त्याच्यामध्ये हे स्त्री-पुरुष असमानता आहे आणि संबंध म्हणजे हा फक्त पुरुषांचा अधिकार आहे आणि स्त्रीचा तो अधिकार नाही असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे मग स्त्रियांमध्ये इंटरेस्ट कमी होणं वगैरे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. सामाजिक मान्यता नसणं मी जसं म्हटलं, की बोलण्याबद्दल किंवा आजकाल याच्या ॲडव्हर्टायझिंग सुद्धा ओपनली करता येत नाही. जे करतात ते चुकीच्या पद्धतीने करतात, परंतु ओपनली याच्याबद्दल ॲडव्हर्टायझिंग करता येत नाही किंवा बोलताही येत नाही. ते आणि मी जसं म्हटलं, की लोक बऱ्याच वेळी जे उत्तरं शोधतात ते प्रॉपर चॅनलमधून न शोधता Google, YouTube अशा ठिकाणी येऊन शोधतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेमच जास्त होत जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मिथ्स आणि मिसकन्सेप्शन आपल्या समाजामध्ये आहेत, ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते ॲक्चुअली एका एवढ्या सेशनमध्ये कव्हर करणं खूप अवघड आहे. त्याच्यासाठी एक वेगळा सेशन लागू शकतो. तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता आपण थोडक्यात बघूयात, की याच्यामध्ये उपचार कुठल्या पद्धतीने केले जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. त्याच्यामधलीच एक जी मॉडेल आहे, जॅक आनन यांनी दिलेलं प्लिसिट नावाचं मॉडेल आहे. प्लिसिट म्हणजे PLISSIT. ह्याच्या जर आपण थोड्यात हे केलं तर पी म्हणजे परमिशन गिव्हिंग. म्हणजे काही प्रॉब्लेम्स असे असतात, की त्याच्यामध्ये फक्त समोरच्या व्यक्तीला बोलायला जरी दिलं, त्याच्या बोलण्यातून जर ते आपण त्याला काय बोलायचं आहे, त्याच्या मनात जी काही गिल्ट आहे, त्याच्या मनात जे काही गैरसमज आहे, तो फक्त ऐकला किंवा त्याच्या मनातला जो डाऊट आहे तो ऐकला, तरी सुद्धा त्याचा सेक्शुअल प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामुळे काही जणांना फक्त सेक्सबद्दल बोलायला परमिशन देणं एवढंच गरजेचं असतं किंवा त्या बोलल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यापुढे काही जणांना लिमिटेड इन्फॉर्मेशन लागते. लिमिटेड इन्फॉर्मेशन काय, की त्यांचा जो काही प्रॉब्लेम त्यांना डिटेलमध्ये उपचार करायची गरज नाही किंवा जास्त काही हे करायची गरज नाही. त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड लिमिटेड इन्फॉर्मेशन त्यांना देणं, त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे याच्यामध्ये एक्सपेक्टेड असतं. सजेशन म्हणजे काही वेळा जे आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेक्स थेरपी आहेत, तर त्या सेक्स थेरपी त्यांना सजेस्ट करणं, त्यांना शिकवणं, ते त्यांना करणं, काय किंवा त्यांच्या सेक्शुअल लाईफमध्ये काही पर्टिक्युलर बदल करायला शिकवणं, हे स्पेसिफिक सजेशन देणं याच्यामध्ये येतं. इंटेन्सिव्ह थेरपीमध्ये मात्र हे सगळं येतं. पूर्ण डिटेलमध्ये हिस्ट्री घेणं, तपासण्या करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं वापरणं, इंजेक्शन्स वापरणं किंवा काही जणांमध्ये ऑपरेशनची सुद्धा गरज पडू शकते. तर हे सगळं आपल्याला प्लिसिट मॉडेलनुसार आपण बऱ्याच वेळी उपचार करतो. त्याच्या प्रकारे उपचार केले जातात. तपासणी करताना सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे लैंगिकतेबद्दलची किंवा त्याची जी लैंगिक हिस्ट्री आहे ती पूर्ण महत्त्वाची घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर काही फिजिओलॉजिकल टेस्ट असू शकतात, काही शारीरिक तपासण्या कराव्या लागतात. संप्रेरकाचं मी जसं म्हटलं हार्मोन्सचं प्रमाण आपल्याला चेक करावं लागू शकतं. थायरॉइडचं प्रमाण आपल्याला चेक करावं लागू शकतं. हार्मोनमध्ये जे म्हटलं की इस्ट्रोजन लेव्हल, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन लेव्हल, प्रोजेस्टेरॉन लेव्हल, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेव्हल ह्या गोष्टी चेक कराव्या लागू शकतात. नंतर कलर डॉपलर सारख्या ज्या ऍडव्हान्स टेस्ट आहेत, पुढच्या मी जास्त तुम्हाला सांगत नाही, तर ह्या काही ऍडव्हान्स टेस्ट आहेत ज्याची काही पेशंट्समध्ये इंटेन्सिव्ह थेरपी करताना गरज पडू शकते. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे लैंगिक शिक्षण आणि लैंगिक समुपदेशन घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं वाटतं की हे फक्त अडोलसन्ससाठी आहे किंवा लहान मुलांसाठी, असं नाहीये. प्रत्येक कपलने किंवा म्हणजे लग्नापूर्वी सुद्धा म्हणजे प्रीमॅरिटल काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सेक्शुअल हा एक भाग येतो, मानसिकही भाग येतो, परंतु सेक्शुअल हा एक त्याचा महत्त्वाचा भाग असतो. तर लग्नापूर्वी सेक्शुअल एज्युकेशन घेणं गरजेचं आहे किंवा काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. लग्नानंतर ही कुटुंब नियोजन जे करायचं आहे त्याच्याबद्दल किंवा काही जर वैवाहिक समस्या निर्माण झाल्या, नातेसंबंधात समस्या निर्माण झाल्या, तर त्याच्यासाठी लग्नानंतर तुम्ही हे करू शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता, एज्युकेशन घेऊ शकता. अनकन्झ्युमेटेड मॅरेज जे असेल हे खूप महत्त्वाचं कारण आहे, ज्याच्यामध्ये लैंगिक शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी हे आलं, त्याच्यामध्येही सेक्शुअल एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि प्रेग्नन्सी नंतरचा जो संबंध आहे तो कधीपर्यंत संबंध करू शकतो, कधी रिझ्यूम करू शकतो, याबद्दल बरेचसे गैरसमज असतात.
किंवा कुठल्या पोझिशन चालतात, कुठली पोझिशन टाळायला पाहिजे, बाळाला इजा तर होणार नाही, असे बरेचसे प्रश्न त्यांच्या मनात असतात. तर अशासाठी त्यांनी लैंगिक समुपदेशन घेणं हे गरजेचं असतं. ज्यावेळी कुठली लैंगिक समस्या येत असेल तर त्यावेळी हे लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक समुपदेशन घ्यायला पाहिजे. HIV एड्स असेल किंवा इतर काही STD असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग भेटणं गरजेचं आहे. होमोसेक्शुअलिटी, लेस्बिनियम, तर हे जे आहे लेस्बिनिझम असेल किंवा होमोसेक्शुअलिटी असेल, हा आजार नाहीये, परंतु ही आपल्या समाजामध्ये अजूनही ऍक्सेप्ट न केली जाणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनाचा खूप मोठा कोंडमारा होतो, त्यांना ते चॅनलाइज करता येत नाही. त्याच्यामुळे हे कुठेतरी दूर करण्यासाठी किंवा ओपन अप होण्यासाठी किंवा कम आउट करण्यासाठी त्याच्यासाठी आधी काउन्सिलिंग घेणं हे खूप गरजेचं ठरतं किंवा महत्वाचं असतं. लैंगिक छळ झालेला असेल, लैंगिक शोषण झालं असेल, रेप केसेस असतील तर अशामध्येही त्यांचं हे दडपण कमी करणं किंवा ट्रॉमा रिलीफ करणं किंवा पुढचं सेक्शुअल लाईफ इम्पेअर होऊ नये याच्यासाठी त्यांची सेक्शुअल काउन्सिलिंग करणं किंवा काउन्सिलिंग करणं हे खूप गरजेचं असतं. मेनोपॉज आणि अँड्रोपॉज असं म्हणलं. मेनोपॉज म्हणजे स्त्रियांमध्ये ज्यावेळी पाळी थांबते त्यावेळी काउन्सिलिंग घेणं गरजेचं असतं. अँड्रोपॉज म्हणजे पुरुषांमध्ये ज्यावेळेस टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी व्हायला लागते 40-45 नंतर, त्यावेळी त्यांनी काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. आणि 60 नंतर सुद्धा बऱ्याच जणांना सेक्शुअल इच्छा असते, ड्राईव्ह असते, परंतु ताठरता येत नाही किंवा काहीतरी टिपिकल प्रॉब्लेम्स यायला लागतात. तर असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक समुपदेशन घ्यायला पाहिजे. आता उपचार पद्धती कुठल्या कुठल्या असतात आपण जे बघितलं की ते एक मॉडेल होतं, प्लिसिट हे फक्त मॉडेल होतं. तर त्याच्या अंतर्गत काय काय येऊ शकतं, तर एकतर सेक्शुअलिटी काउन्सिलिंग किंवा लैंगिकता शिक्षण ह्या गोष्टी येतात. सपोर्टिव्ह सायकोथेरपी किंवा कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी, ज्यांच्या मनामध्ये खूप आतमध्ये म्हणजे असे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, वैवाहिक समस्या आहेत, ज्याच्यामध्ये हे कव्हर करणं अवघड होतं, त्यावेळी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा त्यांचं किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, ज्याच्यामध्ये त्यांचं कॉग्निशन किंवा थिंकिंग प्रोसेस चेंज करणं हे खूप महत्त्वाचं असतं, ज्याच्यावरून त्यांचं बिहेवियर आपल्याला चेंज करता येऊ शकतं. औषधोपचार जे आहेत, आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे खूप चांगली औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. फक्त एवढंच की बरेच जण ते ओव्हर द काउंटर घेतात आणि त्याच्यामुळे जसं मी म्हटलं की कोणी घ्यावं, कधी घ्यावं, किती घ्यावं, ह्याचे काहीतरी नियम असतात, त्याचे काहीतरी प्रमाण असतं. ते त्या प्रमाणानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते औषधं घेणं गरजेचं असतं. कितीतरी मी असे पेशंट बघितले आहेत जे माझ्याकडे म्हणजे ते काहीतरी टीव्हीवरून मागवतात, काहीतरी युट्यूबवरून किंवा याच्यावरून इंटरनेटवरून मागवतात, तो ओव्हर द काउंटर घेतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स त्यांना व्हायला लागतो. म्हणजे फायदा होण्याच्या ऐवजी दुसरेच काहीतरी प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. तर नंतर पुढची जी थेरपी असते म्हणजे आजारानुसार विविध प्रकारच्या सेक्स थेरपीज असतात. किगल एक्सरसाइज असेल किंवा स्टॉप अँड स्टार टेक्निक असेल, सेन्सेट फोकस टेक्निक असेल, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सेक्स थेरपी पेशंट्सच्या प्रॉब्लेमनुसार आपल्याला त्याचा वापर करावा लागू शकतो. काही जणांना पेपिव्हरिन इंजेक्शनची गरज पडते. काही जणांना व्हॅक्यूम पंप डिव्हाइसेस, जे क्रोनिक डायबेटिक्स असतात किंवा ब्लड प्रेशरवाले पेशंट असतात, तर अशा पेशंटना पेपिव्हरिनचे याचं व्हॅक्यूम पंप डिव्हाइसची गरज पडू शकते. तर काही जणांना विविध प्रकारचे ऑपरेशन्स करावे लागतात आणि नवीन जे आजकाल आले मशीन्स वापरून जे सेक्शुअल स्टिम्युलेशन थेरपी असते किंवा MBT नावाचं जे मशीन आहे त्या मशीनवरचा आपण त्याच्यासाठी वापर केला जातो. जाता जाता मी सर्वांना एकच सांगेन, म्हणजे ते आता मॅरिड कपल विषयी आपण बोलतोय किंवा वैवाहिक जीवनाबद्दल बोलतोय, ते वैवाहिक जीवन असो किंवा त्याच्या अगोदरचं असो किंवा त्याच्यानंतरचं असो, तर हे खूप महत्वाचं आहे. सेक्शुअल लाईफ रिलेटेड किंवा सेक्शुअली ऍक्टिव्ह राहण्यासाठी, सेक्शुअल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सज्ञान व्हा, पूर्ण लैंगिक शिक्षण मिळवा. म्हणजे आपल्याकडे हे खूप काय म्हणता येईल म्हणजे याच्याबद्दल कसं बोलायचं याच्याबद्दल अजूनही खूप आहे. किंवा वाचायचं जरी म्हटलं, आजचा सुद्धा कार्यक्रम बघायचं म्हटलं तर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन आपल्याला तो ऐकावा लागत असेल. आपण सगळ्या फॅमिलीच्या समोर बसून किंवा सगळेजण फॅमिली बसून समोर बसून हा डेफिनेटली कार्यक्रम अजून हे ऐकू शकत नाही किंवा ऐकत नाही किंवा तशी आपल्या समाजाची मनस्थिती नाहीये. तर थोडंसं की जसं काही भेटेल थोडंसं स्वतः ओपन अप व्हा आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न करा आणि ती योग्य सोर्स कडून मिळवायचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं, भिवू नका, लाजू नका. जर प्रॉब्लेम्स येत असतील तर आपल्या जोडीदाराशी मनमोकळीप्रमाणे चर्चा करा. स्वतःमध्ये प्रॉब्लेम असतील तर स्वतःला प्रॉब्लेम येतोय म्हणून सांगा. समोरच्या व्यक्तीला जर प्रॉब्लेम येत असेल तर त्याला न दुखवता असा प्रॉब्लेम येतोय हे डिस्कस करा आणि त्याच्यानुसार डॉक्टरांकडे जाऊन त्याचा उपचार करून घेण्याचा सल्ला द्या किंवा स्वतः त्याला घेऊन डॉक्टरांकडे जा.
लैंगिक तज्ञाकडे जाताना नेहमी दोघांनी जा. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी हे थोडंसं, मी ज्यावेळी 2-3 वर्ष मुंबईत प्रॅक्टिस केली त्यावेळी तिथे हे थोडंसं कॉमन होतं, की तिथे बऱ्याच वेळी पुरुषांसोबत स्त्री यायचे. पण जिथे आता मी रत्नागिरी आहे किंवा बाकीच्या ज्या छोट्या-छोट्या सिटी आहेत अशामध्ये स्त्रिया खूप लाजतात. हे याच्यात लाजण्यासारखं काही नाहीये. जसं तुमचा एखादा दुसरा शारीरिक आजार आहे तसाच हा आजार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की तो शारीरिक आजार तो एकट्याचा असतो आजार. पण याच्यामध्ये लैंगिक समस्या ही दोघांची, म्हणजे तुम्ही दोघं जण चाकं आहात, त्याच ह्याची चाकं आहात, दोन चाकं आहेत. एक जरी घसरलं तरी प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे हे दोघंही व्यवस्थित चालणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कधीही जर सेक्शुअल प्रॉब्लेम एकाला जरी असेल तरी तो युनिटचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे जाताना सेक्शुअलॉजिस्टकडे जाताना दोघांनीही जाणं गरजेचं आहे. तसंच कुठल्याही प्रकारचा डाऊट, कुठल्याही प्रकारचा संकोच, भीती मनात न बाळगता ज्यावेळी सेक्सॉलॉजिस्टकडे जाल त्यावेळी त्यांच्याशी मन मोकळेपणाने चर्चा करा. आजार लपवून ठेवू नका. जर ते वेळेत उपचार त्याचा केला, व्यवस्थित उपचार केला तर डेफिनेटली ते बरे होतात. जेवढं तुम्ही ते लपवून ठेवणार आहे तेवढा तो आजार वाढत जाणार आहे. जेवढा वेळ जास्त जाणार आहे तेवढा तो आजार कायमस्वरूपी होत जाण्याची शक्यता जास्त राहते, किंवा उपचार व्यवस्थित नाही झाले तर ते आजार वाढण्याची शक्यता जास्त राहते. सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे लैंगिक अवयव असेल किंवा लैंगिक समस्या असेल किंवा लैंगिक आरोग्य असेल, याच्याबद्दल जो काही आकस किंवा गुडपणा आपल्या मनामध्ये आहे तो आपण मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. जसे इतर अवयव आहेत तशाच ह्या समस्या आहेत, तसेच हे लैंगिक अवयव किंवा हे समस्या आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच हे लैंगिक अवयवाबद्दल किंवा त्याच्या समस्याबद्दल मन मोकळेपणाने बोलायला चालू करा. डॉक्टरांसोबत बोला, तुमच्या मित्रांसोबत बोला, तुमच्या जोडीदारासोबत बोला, किंवा अजून कोणी जर तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीशी बोला. परंतु तो शेअर करा. प्रॉब्लेम जर शेअर केला आणि तो व्यवस्थित ठिकाणी जर तुम्ही गेलात तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि जी आपण जसं बोललो की लैंगिक समस्येमुळे वैवाहिक समस्या येतात आणि ते मग कुठेतरी टोकाला डायव्होर्स पर्यंत जातात, तर ते जाणार नाहीत. किंवा त्या लैंगिक आरोग्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घेऊ. बऱ्याच वेळी जाता जाता मी हे थोडंसं सांगतो की एक स्लाइड माझी राहिलेली आहे हे करायची. तर बऱ्याच वेळी हा एक गैरसमज असतो स्पेसिफिकली स्त्रियांमध्ये, की आता एक मूल झालं, 2 मूल झालं, फॅमिली कंप्लीट झाली. फॅमिली कंप्लीट झाली म्हणजे आता सेक्सची गरज नाही. कधीतरी महिन्यातून 15 दिवसातून एकदा केलं तर आपण चालतं. जे आपण लेस सेक्स मॅरेजेस बघितले तर त्याच्यामध्ये हे एक महत्वाचं आणि मूळ कारण आहे. तर अशामध्ये स्त्रियांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सेक्स हा फक्त प्रोक्रिएशनसाठी नाहीये, म्हणजे फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी सेक्स नाहीये. मुळात सेक्सची ती संकल्पना नाहीये. सेक्स ही रिक्रिएशन साठी सुद्धा आहे. म्हणजे रिक्रिएशन म्हणजे काय, तर त्याच्यातून आनंद मिळवणं. आणि जर आपण बघितलं, तुम्ही आज युट्यूबवरती गुगलवरती टाकून बघा की बेनिफिट्स ऑफ सेक्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, त्याच्यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं, त्याच्यामुळे तुमचं चरबी कमी केली जाते, त्याच्यामुळे तुमचा व्यायाम होतो, त्याच्यामुळे झोप चांगली लागते, तुमचा थकवा निघून जातो. शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं जे आपण स्ट्रेसने हार्मोन झालेलं तयार झालेलं हार्मोन आहे ते कमी व्हायला मदत होते. त्यासोबतच ज्यावेळी तुम्हाला प्लेजर भेटतं त्यावेळी आपल्या एन्डॉर्फिन्स जे आहेत, चांगल्या प्रकारचे जे एन्डॉर्फिन्स आहेत जे आपल्याला हॅपी बनवतात किंवा आनंदी ठेवतात, ते हार्मोन याच्यामध्ये तयार होतं. मी जसं म्हटलं की ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन, ज्याला आपण लव्ह हार्मोन म्हणतो, हे सेक्स केल्यानंतर तयार होतं आणि त्याच्यामुळे दोघांमधला बॉन्ड निर्माण होण्याची शक्यता किंवा चांगला होण्याची शक्यता जास्त राहते. असे वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 15 ते 20 मी म्हणेन मेन जे आहेत ते फायदे, बेनिफिट्स त्याचे आहेत. तर मनातून हे काढून टाका की सेक्स हा फक्त प्रोक्रिएशनसाठी आहे किंवा फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी आहे, असं नाहीये. सेक्स हा रिक्रिएशनसाठी पण आहे, आनंद मिळवण्यासाठी पण आहे, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सुद्धा आहे, एकमेकांचं प्रेम दाखवण्यासाठी आहे आणि एकमेकांमध्ये ते बॉन्ड निर्माण करण्यासाठी आहे. मुलं होणं हा त्याचा साईड इफेक्ट आहे असं मी म्हणेन. धन्यवाद. आपण बरेच जण आज रविवारचा वेळ काढून हा प्रोग्राम पाहण्यासाठी आलात, तर मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. आयोजकांनाही धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली. परत एकदा जे लोक लेट जॉईन झालेले आहेत, मी आज ह्या भागामध्ये जास्तीत जास्त फोकस जो होता माझा लैंगिक समस्या आणि त्या स्पेसिफिकली वैवाहिक समस्येशी रिलेटेड किंवा वैवाहिक जीवनाशी रिलेटेड होतं. तर डिटेलमध्ये जे शेवटचा भाग मी जो फास्ट घेतलेला आहे की मानसिक आजार किंवा मानसिक आजार आणि लैंगिक समस्या याचा संबंध किंवा हे उपचाराबद्दलचं जे डिटेल आहे ते मी याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये कव्हर करू शकलो नाही, कारण वेळ तसा कमी होता. एवढ्या कमी वेळात हे सगळं कव्हर करणं मुश्किल होतं. तर युट्यूबवरती माझा रिसेंटलीच एक लैंगिक समस्या आणि मानसिक आजार किंवा मानसिक आरोग्य याचा संबंध असा एक व्हिडिओ मी रिसेंटली पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता.
तसेच ज्यांना कोणाला जागर मनोआरोग्याचा मध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे मी व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती, फेसबुकवरती मॅक्झिमम लोकांना ही मानसिक आजार असतील, लैंगिक समस्या असतील किंवा व्यसनाबद्दलची जी माहिती आहे, तर माझे लेख असतील, पेपरमध्ये आलेले लेख असतील किंवा मी बनवलेले व्हिडिओ असतील, तर हे सगळं मी शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवावं. मानसिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लैंगिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याच्यासाठी मी हे जागर मनोआरोग्याचा हा कार्यक्रम 2 ते 3 वर्ष झाले हाती घेतलेला आहे. त्याच्या जर तुम्हाला ही माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळवायची असेल, तर तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतंय की 9503-421-124 हा जो नंबर आहे, तुम्हाला नंबर आहे, त्याच्यावरती तुम्हाला तुमचं नाव आणि ठिकाण जागर मनोआरोग्याचा असा तुम्हाला मेसेज करायचा आहे. मी हवं तर चॅट बॉक्समध्ये हे झाल्यानंतर मी परत एकदा टाकतो. जागर मनोआरोग्याचा कार्यक्रम आहे, तुमचं नाव आणि ठिकाण /जागर मनोआरोग्याचा असा तुम्हाला मेसेज टाकायचा आहे 9503-421-124 या नंबरवरती. सोपं आहे. 9503 आणि गाणं 4211-1214 या नंबरवरती तुम्ही मेसेज टाका. तुमचं आज रजिस्ट्रेशन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होणं गरजेचं आहे, कारण आम्ही हे ब्रॉडकास्ट लिस्टने पाठवतो. ब्रॉडकास्ट लिस्टचा मेसेज तुम्हाला तेव्हाच पोहोचेल ज्यावेळी तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह असेल किंवा फीड असेल. तर हा नंबर फीड करून ठेवा आणि हा मेसेज पाठवा. तुम्हाला त्याच्याप्रमाणे या पुढचे जे आहेत लेख असतील किंवा व्हिडिओ असतील ते तुम्हाला यायला भेटतील, तुम्हाला पाहायला भेटतील किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती ते येतील. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि सूत्र जे आहे ते परत सूत्रसंचालकाकडे देतो. जर कोणाचे काही प्रश्न असतील आणि आपल्याकडे वेळ असेल तर डेफिनेटली आपण ते प्रश्न घेऊ शकतो आणि आपण ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकतो. चॅट बॉक्सवरही आपण आपले प्रश्न लिहू शकतो. Hello. हा. Yeah, I am Sushil. Actually, my question is, what is the proper intercourse? Okay. Proper intercourse. Are you okay with Marathi? Because most of the people are Marathi speaking, so it will be better. Oh, yes. Okay. Yeah, yes. ओके. तर सेक्स प्रॉपर म्हणजे आपण सेक्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 2 भागामध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. एक आहे तो फोर प्ले आणि दुसरा आहे तो म्हणजे सेक्स प्रॉपर. फोर प्ले म्हणजे काय की संबंध करायच्या अगोदर, संबंध म्हणण्यापेक्षा आता सेक्स म्हणताना आपण इंटरकोर्स हा शब्द वापरूया. सेक्स प्रॉपर इज इंटरकोर्स, म्हणजे ज्यावेळी पेनिस वजायनामध्ये टाकला जातो त्याच्यापासून ते इजॅक्युलेशन होऊन ते बाहेर काढण्यापर्यंतचा जो पिरियड आहे त्याला आपण सेक्शुअल इंटरकोर्स म्हणूया किंवा सेक्स प्रॉपर असं आपण म्हणू शकतो त्याला. त्याच्या अगोदरचा जो म्हटलं की फोर प्ले म्हणजे एक एक करून कपडे काढणे, गप्पा मारणे, बोलणे, हात पकडणे किंवा किस करणे, छातीवरती मसाज करणे किंवा पूर्ण बॉडीवरती किस करणं, ह्या ज्या गोष्टी असतात त्या फोर प्ले मध्ये येतात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे दोघंही, फोर प्लेचा रोल काय आहे तर दोघंही संबंधासाठी तयार होणं म्हणजे काय की पुरुषामध्ये ताठरता येणं, ती ताठरता सफिशियंट असायला पाहिजे ज्याच्यामुळे ते आतमध्ये टाकता येईल आणि पूर्ण संबंध होईपर्यंत, इजॅक्युलेशन होईपर्यंत, दोघांचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत ती ताठरता राहील. ही पुरुषामध्ये बदल होण्यासाठी सुद्धा फोर प्ले गरजेचा असतो आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो स्त्रीसाठी. आपण जसं मग अॅनॉलॉजी सांगितलं, पुरुष हा लाईट सारखा आहे किंवा बल्ब सारखा आहे आणि स्त्री ही आहे इस्त्री सारखी आहे. तर फोर प्ले हा स्त्रीसाठी खूप महत्वाचा आहे की त्यांना वेळ लागतो ते तयार होण्यासाठी. फोर प्ले हा खूप महत्वाचा आहे. कमीत कमी 15 मिनिट 20 मिनिट फोर प्ले हा होणं गरजेचं असतं. त्याच्यावेळी स्त्री तयार होते म्हणजे काय की जसं पुरुषामध्ये इरेक्टाईल रिस्पॉन्स असतो किंवा इरेक्शन हा रिस्पॉन्स असतो, तर स्त्रियामध्ये सिक्रिटरी आणि डायलेटरी रिस्पॉन्स असतो. सिक्रिटरी रिस्पॉन्स म्हणजे काय तर त्यांच्या योनीमध्ये चिकट पदार्थ यायला लागतो किंवा आपण साध्या भाषेमध्ये त्याला पाणी येणं असं म्हणतो. तर त्यांच्या योनीमध्ये किंवा वजायनामध्ये पाणी येणं हा प्रकार होतो आणि त्याच्यासोबत त्याची वजायनाचे ज्या मसल्स आहेत त्या डायलेट होतात. त्या डायलेट झाल्यामुळे पेनिसला इन्सर्ट करणं सोपं होऊ शकतं. तर हा झाला फोर प्ले. हे दोघांसाठीही खूप महत्वाचं आहे, त्याला तर स्त्रीसाठी खूप महत्वाचं आहे. मग हे झालं, व्यवस्थित झालं तर मग इंटरकोर्स चालू होतो किंवा सेक्स प्रॉपर चालू होतं. मग पेनिस आतमध्ये टाकून पुढे मागे करणं किंवा थांबून परत धक्के मारणं हे जे आपण म्हणतो, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सेक्स प्रॉपर आहेत किंवा आपण साध्या सोप्या भाषेमध्ये त्याला सेक्शुअल इंटरकोर्स असं म्हणतो.
आणि इजॅक्युलेशन झाल्यानंतर मग परत आपण बाहेर काढतो. आता ह्याच्यामध्ये जसा फोरप्ले भाग आहे तसा इंटरप्ले हा पण भाग असतो. इंटरप्ले म्हणजे काय, की ज्यावेळी इन्सर्ट केलेलं आहे, ज्यावेळी ते आतमध्ये आहे आणि तुम्ही आतमध्ये ठेवून तुम्ही ज्या काही गोष्टी फोरप्ले मध्ये करता, किस करणं, मिठीत घेणं, त्याला आपण इंटरप्ले असं म्हणतो. आणि दुसरा असतो तो म्हणजे आफ्टर प्ले. आफ्टर प्ले म्हणजे काय, की इजॅक्युलेशन झालं, पेनिस वजनामधून बाहेर काढला, तर त्याच्यानंतर काय होतं, की पुरुषांचं जसं म्हटलं, की पुरुषांचं 2 मिनिटात झालं काय, 5 मिनिटात झालं काय, इजॅक्युलेशन झालं की त्यांची बऱ्याच वेळी कामतृप्ती होऊन जाते. परंतु बऱ्याच वेळी स्त्री जर व्यवस्थित तयार झाली नसेल किंवा प्रॉपर तयार झाली नसेल किंवा तिचं जर म्हणजे संतुष्टी नाही झाली, तर बऱ्याच वेळी ह्या आफ्टर प्लेची गरज पडते. किंवा नॉर्मली ही दोघांची संतुष्टी झाल्यानंतरही जे आपण कडलिंग करणं किंवा हात फिरवणं, हे ज्या फोर प्ले मध्ये आपण गोष्टी करत होत्या त्या आफ्टर प्ले मध्ये केल्यानंतरही ते चांगलं राहतं. नाहीतर मग तो सेक्स मेकॅनिकल होऊ जातो आणि इमोशनल बॉन्डिंग निर्माण होण्यासाठी आफ्टर प्लेची गरज असते. तर आपण त्याला सेक्स प्रॉपर हा डिवाइड करू शकतो. म्हणजे त्याला डिवाइड करायचं म्हणलं तर फोर प्ले, इंटरकोर्स आणि आफ्टर प्ले, किंवा फोर प्ले, इंटरकोर्स विथ इंटरप्ले आणि आफ्टर प्ले असं आपण त्याला डिवाइड करू शकतो. आय होप तुमचा प्रॉब्लेम किंवा तुमचा जो क्वेरी आहे ते सॉल्व्ह झाली असेल. ते आहे की महिलांचे पिरियड्स चालू असतात किंवा त्यावेळेस असं होतं की सेक्ससाठी त्यांना विचारलं जातं किंवा सेक्स करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्यावेळेस त्यांनी सेक्स करावा किंवा नाही करावा, आणि करावं तर काही प्रिकॉशन्स घ्यावे किंवा ते करणे योग्य आहे का, त्यामध्ये त्या दोघांचे सॅटिस्फॅक्शन होईल का, मला जरा त्याच्यावरती सांगाल का? ओके. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे ज्यावेळी मासिक पाळी चालू असते त्यावेळी सेक्स करू नये किंवा का करू नये ह्याच्या मागे एक म्हणजे तसं सायंटिफिक रिझन जर बघितलं तर काय आहे, की ज्यावेळी मेन्सेस चालू असतात किंवा मासिक पाळी चालू असते त्यावेळी काय होतं, की ते जे युटेराईन बेड जो तयार झालेला असतो, युटेरसवरती जे एक लादी तयार झाली असते, ती जी लादी आहे ती बाहेर निघत असते. त्याच्यामुळे भरपूर ते ब्लिडिंग होतं आणि ते लादी बाहेर टाकली जाते. आता ही लादी ज्यावेळेस बाहेर टाकली जाते त्यावेळी ती जी अटॅच असते ते काढण्यासाठी युटेरसमध्ये मोठ्या प्रकारामध्ये ते कॉन्ट्रॅक्शन्स व्हावे लागतात. ते जे पोटामध्ये दुखतं ते ह्या कॉन्ट्रॅक्शनमुळे दुखत असतं. तर हे ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन्स जास्त प्रमाणात होतात ते कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ते एक्सपेल केलं जातं किंवा बाहेर टाकलं जातं. आता हे कॉन्ट्रॅक्ट होणं ह्याच्यामुळे ऑलरेडी पोट दुखत असतं. आता होतं काय, की ज्यावेळेस आपण सेक्स करतो, सेक्स करताना सेक्शुअल रिस्पॉन्समध्ये जो एक भाग आहे तो म्हणजे युटेरसचे पण कॉन्ट्रॅक्शन्स वाढतात. ज्यावेळी सेक्स करतात त्यावेळी ज्यावेळी ऑर्गॅझमच्या जवळपास येतात किंवा एक नॉर्मल रिस्पॉन्स जो आहे तो युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होणं आहे. त्याच्यामुळे काय होतं, की ऑलरेडी युटेरस कॉन्ट्रॅक्ट होत असतं आणि त्याच्यामध्ये जर सेक्समध्ये हे इंटेन्सिव्हली परत अजून कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं तर बऱ्याच स्त्रियांना पोटामध्ये दुखण्याचा त्रास होऊ शकतो. असं जर होत असेल तर त्यांनी नाही केला तरी चालेल. म्हणजे त्यातल्या त्यात सुरुवातीचे 2-3 दिवस म्हणजे ज्यावेळेस ब्लिडिंग ही भरपूर असतं आणि कॉन्ट्रॅक्शन्स ही खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. तुम्ही बघितलं असेल की पेन जर असतात ती सुरुवातीच्या 1 ते 2 दिवस खूप मोठ्या प्रमाणात पेन असतात. हळूहळू ते पेन कमी होतात किंवा कॉन्ट्रॅक्शन्स कमी होतात. तर ह्याचा जर विचार केला, ज्यांना पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात दुखतं, म्हणजे तुम्ही स्वतः त्या व्यक्तीने ट्राय करू शकता किंवा आपण सेक्स करून बघायचा. त्याच्यामध्ये स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. संबंध करायच्या अगोदर, संबंध केल्यानंतर ब्लिडिंग व्यवस्थित स्वच्छ करणं हे खूप गरजेचं आहे. काही जण करतात, नाहीच असं त्याच्यामध्ये घाण ज्यांना वाटतं ते करत नाहीत, पण ज्यांना त्याच्यामध्ये घाण काही नाही असं वाटतं, त्यांना ते सुसह्य होतं ते संबंध करू शकतात. सो एकदा तुम्ही ट्राय करू शकता किंवा ते व्यक्ती ट्राय करू शकते आणि जर त्यांना ते सुसह्य होत असेल, त्यांना काही प्रॉब्लेम येत नसेल तर करायला काहीही हरकत नाहीये. फक्त स्वच्छता पाळणं हे गरजेचं आहे. जर 2 ते 3 दिवसाने बऱ्याच वेळी काय होतं, की मग देतो 2 ते 3 दिवसानंतर 2 ते 3 दिवसानंतर ही जी आहे कॉन्ट्रॅक्शन्स कमी व्हायला लागतात आणि ही कॉन्ट्रॅक्शन्स कमी झाल्यानंतर मग मात्र सेक्स करणं सोपं होतं किंवा ते तेवढं त्रासदायक राहत नाही. सो पहिले 2 दिवस चॉईस आहे. पुढचे 2 दिवस डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता. ज्यांच्यामध्ये 4ही दिवस कंटिन्यू दुखतं किंवा ते ब्लिडिंग चालू असतं तोपर्यंत दुखत राहतं, अशा व्यक्तींना मग मात्र आपण ते थांबायला सांगू शकतो ते 4 दिवस. परंतु ज्यांना ते सुसह्य होऊ शकतं, ज्यांना त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये घाण वाटणं हेच म्हणजे आपल्या मनामध्ये जे आहे की ठासून भरलेलं आहे पारंपरिक दृष्ट्या, की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, असं नाहीये. ते त्याच्यामागे जे कारण होतं ते हे होतं, की
युटेरसचं ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन्स होतात, मासिक पाळी ज्यावेळेस चालू असते त्यावेळी ते एक्सपेल करण्यासाठी युटेराइन कॉन्ट्रॅक्शन चालू होतात, ते जास्त दुखू नये. आणि दुसरं जे आहे ते त्यांना आराम भेटावा. त्यांचं ब्लिडिंग होत असतं, ते ब्लिडिंग झाल्यामुळे ऑलरेडी त्यांना थकवा येत असतो स्त्रियांना. त्याच्यातून मग सेक्सची ही ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा थकवा येऊ शकतो. ज्यांना ते रिफ्रेशिंग वाटतंय, थकवा येत नाहीये, ज्यांचं आहार चांगला मेंटेन आहे, व्यवस्थित ते जेवण करतायत, थकवा जाणवत नाहीये, इनफॅक्ट सेक्स केल्यावरती त्यांना आनंद भेटतोय आणि ते ताजेतवाने होत आहेत, तर डेफिनेटली ते करू शकतात. हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, त्याच्यात चुकीचं नाही किंवा वाईट नाही. फक्त त्यांना ते हे जे मी फॅक्टर सांगितले की पोटात दुखतंय का, तुम्हाला स्वतःला काय वाटतंय, तुमच्या मनातले गैरसमज काय आहे ते काढून टाकणं गरजेचं आहे. आणि एकदा ट्राय करणं, ट्रायल अँड एरर हे सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्हाला सुसह्य झालं ह्या 4 दिवसात किंवा 4 दिवसातले कुठलेही 2 दिवस, तर काही हरकत नाही. जर तुम्हाला ते सहन होत नसेल, खूपच पोटात दुखत असेल किंवा तुम्हाला आरामाची गरज वाटत असेल, तर ते 4 दिवस तुम्ही थांबवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर समजा या काळामध्ये संबंध जर आले हा 4 दिवसामध्ये, तर समजा मग त्यामध्ये इन्फेक्शन म्हणजे लेडीजला इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणजे इचिंग वगैरे होणं या गोष्टी त्यामुळे होऊ शकतं का, काय आणखीन दुसरं काही कारण असू शकते? नाही, आता इन्फेक्शन होणं हे जे आहे ते फक्त त्या पिरियडमध्ये होतं असं नाहीये. ते खूप जुना म्हणजे गोड गैरसमज आहे तो की हे काय म्हणता येईल, म्हणजे ते हे इम्प्युअर ब्लड असतं, ते इम्प्युअर ब्लड जात असतं, त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं किंवा त्याच्यामध्ये जंतू असतात, असं काही नाही. ते प्युअर ब्लड असतं, त्याच्यामध्ये इम्प्युअर असं काहीच नसतं. आणि जेवढे चान्सेस इतर वेळी असतात, आता जे तुम्ही म्हणताय की इन्फेक्शन व्हायचे चान्सेस पुरुषाकडून स्त्रीला, तर हे फक्त त्याच वेळी होतील असं जास्त नाहीये, असं काही नाहीये. ते इतर वेळी पण होऊ शकतं ना. ज्यावेळी कधी संबंध होईल आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम इनॅक्युलेट होतील तिथे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या संबंधात थ्रू तिथे पडतील त्या वजायनामध्ये किंवा युटेरसमध्ये, तर तिथून पुढे ते एसटीडीज कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन हे तिथून पुढे कधीही होऊ शकतं. म्हणजे त्या पिरियडमध्येच होतं असं काही नाही, ते कुठल्याही वेळी ते होऊ शकतं. फक्त काही जणांमध्ये इम्युनिटी जर कमी जर कोणाला वाटत असेल की इम्युनिटी कमी होते किंवा थकवा जसं म्हटलं की जास्त होतोय, तर इम्युनिटी कमी असणाऱ्या व्यक्तीमध्ये कदाचित थोडंसं व्हायची शक्यता जास्त असेल, पण एनिवेज ती इतर वेळी पण शक्यता तेवढीच राहणार. स्पेसिफिकली ते ब्लड जातंय म्हणून इन्फेक्शन होईल किंवा त्या 4 दिवसात केलंय म्हणून इन्फेक्शन होईल याची शक्यता तशी काही नाहीये. पण या कारणामुळे होऊ शकतं का, म्हणजे समजा त्या पिरियड मध्येच नाही, पण इतर वेळी जर समजा झालं तर ते कारण असू शकतं का, म्हणजे त्याचं की संबंध आल्यामुळे असं होऊ शकतं का इन्फेक्शन नाही, वगैरे? त्या पिरियडमध्ये संबंध आलाय म्हणून होऊ शकतं असं नाहीये. इतर कुठले म्हणजे जसं संबंध करा, आता इन्फेक्शन का होतं, तर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यावेळी शरीरामध्ये येतो त्यावेळी इन्फेक्शन होतं. मग तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर त्या समोरच्या पार्टनरच्या पेनिस मधून किंवा त्याच्या संबंधातून जर तो येणार असेल, तर तो त्या पाळीच्या दरम्यान संबंध केल्यावर पण येऊ शकतो किंवा पाळीच्या 15व्या दिवशी जरी संबंध केला तरी येऊ शकतो किंवा पाळीच्या 30व्या दिवशी येऊ शकतो. म्हणजे त्या सायकलच्या 28व्या 30व्या दिवशी सुद्धा येऊ शकतं. ज्यावेळी कधी तो संबंध होईल आणि तो मायक्रो ऑर्गॅनिझम वजायनामध्ये इन्सर्ट केला जाईल पेनिस थ्रू किंवा त्याला जर इन्फेक्शन असेल आणि ते इन्फेक्शन जर इन्सर्ट झालं तर त्याच्यामुळे ते होऊ शकतं. कुठल्याही पिरियडमध्ये, फक्त तुम्ही त्या पिरियडमध्ये म्हणजे मासिक पाळी असताना तुम्ही संबंध करून चूक केली आणि त्या चुकीची ही इन्फेक्शन ही सजा आहे असं त्याच्यामध्ये नाहीये. ओके. सो डॉक्टर, माय क्वेश्चन इज, आता माझं एज आहे 26. ओके. ओके. नाव आता मतलब यू अज्यूम दॅट की 26 असल्यानंतर आय एम मतलब really worried about to the sex and the very attractions to the sex actually. But होतं कसं की 26 एज मध्ये असल्यानंतर म्हणजे आय एम व्हेरी ओपनली माइंडेड. सर मला असं बोलायचं होतं की आम्ही मुलं म्हणजे मोस्ट ऑफ द मुलं ह्या एज मध्ये लाईक इन पोर्नोग्राफी जास्त बघत असतो, राईट? येस. हॅलो. हा, बोला ऐकतोय. तर त्याच्यामध्ये जे दाखवतात की जी प्रोसेस असते, सो इट कॅन बी सेफ. प्रोसेस इन द सेन्स त्याच्यातले व्हेरियस ऍक्ट्स असं तुम्हाला म्हणायचं, म्हणजे ओरल सेक्स असेल असं म्हणायचं द की लॉट ऑफ पोझिशन्स लाईक इन नाही पाहणं नाही, लाईक इन म्हणजे जसं तुम्ही सांगितलं सेक्स मीन्स काय, जसं तुम्ही सेक्सची प्रोसेस सांगितली, बट सपोज दॅट की प्रोनोग्राफी मध्ये दाखवतात की द ॲज फक मतलब ॲनल सेक्स दाखवतात. सो इट इज सेफ टू द ह्युमन बॉडीज और आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ओरल सेक्सचा आपण ज्यावेळेस उल्लेख केला, आता याच्यामध्ये पोझिशन्स असतील, ओरल सेक्स असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो किंवा वेगवेगळे प्रकार जे आहेत, तर
एकतर सगळ्यात महत्वाचं स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. अॅनल सेक्स असेल किंवा ओरल सेक्स असेल त्याच्यामध्ये स्वच्छता ही खूप महत्वाची आहे. दुसरं जे आहे त्या पार्टनरच्या लाइकिंग आणि डिसलाइकिंग ह्या महत्वाच्या आहेत. दोघांनाही जर ते कम्फर्टेबल वाटत असेल आणि दोघांनाही ते जर आवडत असेल, त्याच्यातून एन्जॉय करायचं असेल तर दे कॅन डू इट. त्याच्यामध्ये चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाही आहे. महत्वाचं आहे समोरच्या व्यक्तीची कन्सेंट त्याच्यासाठी असणं. विदाऊट कन्सेंट किंवा त्याला आवडत नसेल तर फोर्सफुली करणं त्रासदायक ठरू शकतं किंवा त्यांना मानसिक धक्का देणारं ठरू शकतं. राहिली पोझिशन बद्दलचं, तर पोझिशन एक सगळ्यात महत्वाचं काय आहे की ते काही जिम्नॅस्टिक्स नाहीये. म्हणजे सेक्स करणे काही जिम्नॅस्टिक्स नाहीये. 2 मिनिटाला आपण पॉर्नमध्ये बघतो की 2 मिनिटाला ही पोझिशन, पुढच्या 2 मिनिटाला ती पोझिशन, पुढच्या तिसऱ्याच मिनिटाला ती अजून नवीन काहीतरी पोझिशन. तर ज्या कुठल्या पोझिशन्स तुम्हाला कम्फर्टेबल असतील, फॉर एक्झाम्पल कॉमन ज्या 3 पोझिशन्स आहेत की मशिनरी पोझिशन्स आहे, काउगर्ल आहे, रिव्हर्स काउगर्ल आहे आणि डॉगी स्टाईल ज्याला आपण म्हणतो. तर ह्या 4 कॉमन वापरल्या जाणाऱ्या सेक्सच्या पद्धती आहेत. तर ह्या 4 पोझिशन मध्ये बरेच जण कम्फर्ट असतात. त्याच्या पुढे काही ज्यांना कुणाला नवीन ट्राय करायचं आहे, ज्यांना कुणाला त्याच्यातून कम्फर्ट भेटतोय आणि आनंद पण भेटतोय, जर त्यांना कम्फर्टेबल वाटत असेल तर ते ट्राय करू शकतात. इट्स इंडिव्हिज्युअल चॉईस. देर इज नथिंग रॉंग, राईट ऑर रॉंग. आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा वाईट असं नाही किंवा त्याच्यामुळे काही हार्मफुल असं नाही. बट या थोडंसं ज्यावेळी तुम्ही अॅनल सेक्सचं बोलता त्यावेळी अॅनलमध्ये एक त्याला रिंग असते. त्या रिंगला काही इजा पोहोचण्याची किंवा ते लॅक्स होण्याची, पुढे काही प्रॉब्लेम होण्याची शक्यता थोडीफार राहू शकते. ते डिपेंड्स इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. पण त्याच्यात वाईट किंवा चुकीचं असं काही नाहीये. आणि सेफ या डेफिनेटली तुमच्या दोघांची जर इच्छा असेल तर ते सेफ फक्त काळजी घेऊन करणं गरजेचं आहे. समोरच्याची कन्सेंट असणं गरजेचं आहे. अजून काही त्याच्यामध्ये, हे खूप मोठा विषय आहे. तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. म्हणजे ओके. तुमची अँड जर येस येस. आणि सर अजून एक मला विचारायचं होतं की आमच्या एजमध्ये मोस्ट ऑफ मुलांना, म्हणजे मुलं मुलींकडे अट्रॅक्ट होण्यापेक्षा मोस्ट ऑफ मुलं अट्रॅक्ट होतात लाईक इन भाभीज और आंटीज. सो इज अन द मेंटल डिसऑर्डर और समथिंग सेक्स अट्रॅक्शन्स? नाही, नाही. आता हे तुमचं कदाचित ते इंडिव्हिज्युअल मत असू शकतं. प्रत्येकालाच असं वाटतं असं नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांना असं असू शकतं की म्हणजे ते वाटत असेल की सेक्शुअल अट्रॅक्शन आंटीजकडे किंवा मे बी आपण म्हणजे ओल्ड एजकडे, मिडल एज वुमनकडे आपण म्हणूयात. तर त्यांच्याकडे वाटू शकतं कारण थोडंसं कुठेतरी Aunties, no, no, no. Aunties means like in the married women, like in the हां. 54, 35 to 40 age, हे, around something. समजलं ते. पण आता ह्याच्यामध्ये हे म्हणजे असं सगळ्यांनाच असं वाटतं असं काही नाही. आता मॅक्झिमम जी लोकं आहेत, मॅक्झिमम जी मुलं आहेत, ते नॉर्मली त्यांना मुलीबद्दलच अट्रॅक्शन वाटतं. फक्त आता कसं असतं की सेम एजच्या मुली ह्या थोडंसं तेवढ्या ओपन माइंडेड नसण्याची शक्यता जास्त असते किंवा ते रिस्पॉन्स देत नाहीत असं आपण म्हणूयात. मग त्याच्यामुळे कुठेतरी मग हे दुसरीकडे डायव्हर्ट होण्याची शक्यता सुद्धा राहते. किंवा दुसरं जसं इंडिव्हिज्युअल चॉईस, म्हणजे कुणाला कटरीना कैफ आवडू शकते तर कुणाला विद्या बालन आवडू शकते. दोघांमध्येही टोकाचं फरक आहे. तर डिपेंड्स, म्हणजे कुणाला ज्याला विद्या बालन आवडते त्यांना आंटी जास्त आवडतील, कुणाला कटरीना कैफ आवडते त्यांना आपल्या एजच्या मुली कदाचित जास्त आवडतील. डिपेंड्स, म्हणजे ते इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. असं हे तुम्ही जे म्हणताय की हे जनरलाइज नाहीये. म्हणजे सगळ्याच मुलाला फक्त मॅरिड वुमन्सच आवडतात अशातला काही भाग नाहीये. डिपेंड्स. Okay. ते And पर्सनल चॉईस प्रत्येकाची. okay. And डॉक्टर माइंड स्टेबल होत नाही त्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी काही असू शकतं का की सपोज की बिकॉज आय हॅव द वन गर्लफ्रेंड. ओके. तिचं माझं म्हणजे ठीक आहे, आम्ही दोघे पण म्हणजे फिजिकली अटॅच आहे. ओके. बट सपोज दॅट की सपोज आम्ही मार्केटमध्ये पण जातो, फिरतो, तर सपोज की दुसरी एखादी मुलगी आली, हे आलं समोर, तर अटॅनिक म्हणजे सडनली माइंड चेंज होतात, म्हणजे ऑलरेडी असतं आपल्याकडे आहेत, पण दुसऱ्या मुलीकडे बघून किंवा असं लेडीजकडे बघून माइंड डायव्हर्ट होतात. ओके. सो इट्स नॉर्मल ह्युमन टेंडन्सी. याच्यामध्ये चुकीचं का नाहीये किंवा वाईट असं काही नाही, बट मॉरल बेसिसवरती हे अवॉइड होणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण पिझ्झा खायला गेलो तर आपल्याला वाटतं की हे पण खावं, ते पण खावं किंवा दररोजच खावं, पण दॅट इज नॉट गुड फॉर अस. एक्झॅक्टली. दॅट इज नॉट गुड फॉर अस. तसंच ह्याच्यामध्ये आहे की आपल्याला म्हणजे वाटू शकतं किंवा ही त्याच्यापेक्षा चांगली आहे, पण एक मॉरली आपल्याला मॉरली बेसिसवरती जर आपण विचार केला तर वाटणं हे चुकीचं नाहीये. तुमच्या मनामध्ये ते येणं चुकीचं नाहीये, पण तुम्ही जर त्याच्यात भरकटत जात असाल तर दॅट इज प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाला कंट्रोल करायला शिकणं हे गरजेचं आहे.
वाटतंय वाटू द्या ना, एखाद्या वेळेस तुमची नजर गेली आणि तुम्हाला वाटलं, इट्स ओके. पण जर तुम्हाला म्हणजे मग तिचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवायचा प्रयत्न करणं, तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करणं किंवा तिला त्रासदायक वाटेल अशा प्रकारे बघणं, तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यातून इंडल्ज व्हायचं का नाही, तेही आता व्हायचं की नाही हा पर्सनल चॉईस आहे. बट त्याचे मग परत कॉन्सिक्वेन्सेस, प्रत्येक चॉईसची एक प्राइस तुम्हाला पे करावी लागते, जी की आहे ती गर्लफ्रेंड सुद्धा तुम्हाला हातातून घालवावी लागू शकते. डिपेंड्स, ते म्हणजे मॉरली ते रॉंगच आहे. आपल्या मनाला आपण कंट्रोल करायला शिकणं गरजेचं आहे. त्याच्या पुढेही जर जायचं म्हटलं तर एकदमच ओपन माइंडेड व्हायचं म्हटलं तर ती तुमची चॉईस आहे काय करायचं. फक्त एवढंच की जी काही चॉईस असेल त्याची प्राइस तुम्हाला पे करायची तयारी ठेवावी लागू शकते. कदाचित असंही होऊ शकतं की तुम्ही इंडल्ज व्हाल आणि त्याच्यातून काहीतरी तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज गिफ्टमध्ये भेटेल, असंही नको व्हायला. सो मॉरल गोष्टीचा विचार करायचा की पर्सनल गोष्टींचा विचार करायचा, की आपल्या मनाला भरकटू द्यायचं की आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचं, ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. बट इट्स नॉट इलनेस, इट्स नॉट हे. फक्त आपल्याला शिकायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय की असं जर भरकटत राहिलं तर आपण फक्त तिच्यावरतीच नाही तर आपण आपल्या डेली लाईफवरती कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. आपले जे एम्स आहेत, आपली स्टडी आहे किंवा आपलं करिअर आहे, त्याच्यावरती आपण फोकस करू शकणार नाही. मॅक्झिमम जे आपण पॉर्नोग्राफी तुम्ही बघितला तर ते बघणं सेफ आहे, कधीतरी बघणं ओके आहे. पण जर तुम्ही मॅक्झिमम दिवस जर त्या पॉर्नोग्राफीमध्ये घालवत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. सो ती जी राईट रॉंगची रेष आहे ती स्वतःला ओढता येणं आणि एक लक्ष्मण रेखा स्वतःसाठी आखून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि मॉरल ग्राउंडवरती तर डेफिनेटली ते चुकीचंच आहे. एक विचारायचं होतं, म्हणजे आता हे जे मोबाईल किंवा इंटरनेटमुळे आता वैवाहिक जीवनातले हे प्रश्न किंवा हे सगळं ठीक म्हणजे बरोबर आहे, पण लहान मुलांच्या मध्ये ज्या प्रमाणात सेक्स अट्रॅक्शन म्हणजे ते त्यांना काही माहित नसते किंवा ती जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काय कशा पद्धतीने हँडल करावं, म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा आपल्या मित्रवर्गामध्ये म्हणा, तर म्हणजे एक 10वीचे 9वीचे आता मला वाटतं सर 7वी 8वीच्या मुलांच्याकडे पण मोबाईल आणि हे आल्यामुळे आता त्या मुलांच्यामध्ये कसं म्हणजे त्यांना त्याबद्दल बोलावं. नाही, एक तर सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण बऱ्याच वेळी ह्या वेळी बोलायला जातो आणि ते चुकीचं ठरतं. लहानपणापासूनच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी त्यांना एजनुसार त्यांना शिकवत जाणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल लहान जे 4-5 वर्षाची मुलं मुली असतात तर त्यांना नॉर्मली म्हणजे गुड टच बॅड टच काय असतो किंवा आई वडिलांमध्ये प्रेम दाखवण्याचं जे प्रकार असतं, बऱ्याच वेळी काय होतं की घरामध्ये आई वडील एकमेकांचे हात घेऊन बसलेले असतात आणि मुलगा आला मुलगी आली की लगेच सोडून देतात किंवा काहीतरी आपण चुकीचं करतोय अशा पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये बिंबवलं जातं. तर हे लहानपणापासून त्यांच्यावरती मनावरती होणारा आपण जे काय बिंबवतोय ते आपल्याला थोडंसं हे करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याला हे अवॉइड करता येणार नाहीये. म्हणजे आता आपण जर बघितलं की इंटरनेट आज जसं बघितलं की नेटफ्लिक्स असेल किंवा अमेझॉन प्राईम व्हिडिओ असेल, तर ह्याच्यावरती म्हणजे त्याच्यात आता पॉर्नच बघायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही जर ते व्हिडिओ जर बघितले किंवा आजकालचे आयटम सॉन्ग जरी बघितले तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या दिसतात. सो त्यांच्या बरोबर डोळ्यावर पडणारच आहेत आणि मोबाईलमध्येच नाही तुम्ही टीव्हीवरती जरी लागले तर आज कॉन्डमच्या टीव्हीवरती येतातच आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं बरोबर जातं किंवा आयटम सॉन्ग मध्ये हे सगळं दाखवलं जातं. सो आपण एक्सपोजर थांबवू शकणार नाहीये, हे आपल्याला सगळ्यात पहिले मान्य करावं लागेल. आता फक्त काय आहे की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे त्यांना सांगणं आणि वारंवार सांगणं कदाचित किंवा एक 4-5 वेळा सांगणं हे खूप गरजेचं आहे. त्यांना म्हणजे इन्फॉर्म्ड माहिती देऊन, पूर्णपणे माहिती देऊन चॉईस करायला लावणं हे खूप गरजेचं आहे. त्यांना बऱ्याच वेळी काय होतं की आपण जसं बघितलं की त्यांच्या मनामध्ये ही जर गुढता असेल किंवा हे काहीतरी चुकीचं आहे किंवा हे काहीतरी वाईट आहे किंवा हे सगळ्यासमोर बोलायला नाही पाहिजे, हे सगळ्यांसमोर दाखवायला नाही पाहिजे, तर अशा वेळी काय होतं की मग ते हे वाढत जातं आणि ते कुतूहल एकदा वाढलं की मग ते अशा प्रकारे लँडअप होण्याची शक्यता थोडीशी जास्त राहते. दुसरं जे आहे तर त्यांना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला कुठेतरी त्यांना म्हणजे त्याला सबस्टिट्यूट देणं गरजेचं आहे. आजकाल आपण जसं बघतोय की जुन्या काळामध्ये जर बघितलं आजपासून एक 15-20 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर एक 25-20 वर्ष 25-30 वर्षापूर्वी त्यावेळी खेळायला जाणं म्हणजे ग्राउंड्स उपलब्ध होती. मॅक्झिमम मुलं खेळायला जायची. जिकडे तिकडे क्रिकेट असेल किंवा अजून काही गेम्स व्हॉलीबॉल असतील तर अशा प्रकारचे गेम्स खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की मॅक्झिमम मुलं बाहेर राहायची, बाहेर जायची आणि त्यांचा तो टाइम त्याच्यामध्ये जायचा. दुसरं काही दिवसानंतर काय झालं की टीव्ही आला आणि टीव्हीला मुलं म्हणजे मैदानातून मुलं टीव्हीमध्ये आली किंवा हॉलमध्ये आली आणि हॉलमध्ये मग त्यांचा मॅक्झिमम टाइम जायला लागलाय. आणि आता काय झालं की आता मोबाईल आल्यापासून त्या हॉलमधून ती मुलं आता रूम मध्ये गेलेत किंवा पर्सनल रूम मध्ये त्याला इंडिव्हिज्युअली त्याला ते बघायला भेटते त्याच्यामुळे तिथे गेले. तर
त्याला हे ऑप्शन्स की त्यांना मॅक्झिमम त्यांना खेळायला पाठवणं, त्यांना ते परमिशन्स देणं किंवा चांगले चांगले क्लासेस जे असतील त्याच्यामध्ये त्यांना पाठवणं, आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते त्यांना करिअर, ह्या वयामध्ये करिअर जास्त महत्वाचं आहे. करिअरवरती फोकस करणं गरजेचं आहे. त्यांना जे आवडतं करिअर आहे त्याच्यावरती मॅक्झिमम फोकस करणं गरजेचं आहे, आणि त्यांची एनर्जी किंवा त्यांचा फोकस डायव्हर्ट न होऊ देणं हे गरजेचं आहे. त्याच्यासोबतच त्यांना नॉर्मल ज्या गोष्टी आहेत, मॅस्टरबेशन म्हणजे काय, नाईटफॉल म्हणजे काय, सेक्स म्हणजे काय असतो, ठीक आहे तुम्ही आई वडील म्हणून किंवा ते बोलू शकत नाहीत, पण अशा वेळी तज्ञाची मदत घेणं, म्हणजे सेक्सॉलॉजिस्ट असतील किंवा काउन्सिलर असतील तर त्यांच्याकडे घेऊन जाणं आणि त्यांच्या थ्रू हे काउन्सिलिंग करून घेणं हे बऱ्याच वेळी महत्वाचं ठरतं. कारण हे जर बेसिक प्रश्न त्यांचे सॉल्व्ह झाले, त्याच्यातलं वाईट काय, चुकीचं काय, चांगलं काय हे जर त्यांना कळायला लागलं तर खूप हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायची शक्यता जास्त राहते. एक्सपोजर आपण थांबवू शकत नाही डेफिनेटली, त्याच्यावरती हे जर काही म्हणजे त्यांना वेळेवरती माहिती पुरवणं, काय चांगलं काय वाईट कळवणं, त्यांना ऑप्शन्स देणं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईलचा जो टाइम आहे त्यांना गरज नाहीये मोबाईलची. आपण काय करतो की बऱ्याच वेळी लहान मुलं आजकाल होतं काय की 3-4 वर्षाची मुलं घरात असतात, आपल्याला काहीतरी काम करायचं असतं म्हणून आपण त्याच्याकडे मोबाईल देतो, बघ म्हणतो, आणि परत मग ते 2 तास 3 तासाचे वाढत वाढत त्यांचे जातात, आणि मग त्यांना परत मोठं झालं की स्वतःचा मोबाईल लागतो, चांगला मोबाईल लागतो, आणि मग ते एक गोष्टी वाढत जातात. म्हणजे आपल्या स्वतःच्या गरजेसाठी आपण त्यांना मोबाईल देतो, आणि ज्यावेळी त्यांचा यूज जास्त ते वापर करायला लागतात त्यावेळी मग आपण त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो. सो हे सुरुवातीपासूनच कुठेतरी लिमिट ठेवायला पाहिजे की दिवसाचे 15 मिनिट, अर्धा तास ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुला भेटणार नाही. ज्यावेळी कधी तुला बघायचं असेल त्यावेळी हॉलमध्ये ये, हॉलमध्ये सगळ्यासमोर बघ, तुला इंडिव्हिज्युअल मोबाईल भेटणार नाही किंवा ते तुझ्याकडे राहणार नाही. हे काही नियम जे आहेत ऍटलिस्ट 12वी पर्यंतच्या मुलांना ही घालून देणं गरजेचं आहे. हॅलो. हा नमस्कार, मी विकास गोरे बोलतोय. हा बोला. हा सर, अतिशय छान मार्गदर्शन चालू आहे. मला फक्त तुम्हाला एक विचारायचंय की मी मतिमंद दिव्यांग मुलांसाठी काम करतो, आणि हे काम करत असताना बऱ्याचदा मतिमंद मुलींची म्हणजे शक्यतो ग्रामीण भागामध्ये सहज लग्न लावली जातात. आणि मग माझं स्वतः वैयक्तिक असं एक, आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे, पण तरीही 16-17 वर्ष काम केल्यानंतर असं वाटतं की मतिमंद मुलीचं लग्न जी मॉडरेट आहे तिचं लावून देणं मला चुकीचं वाटतं वैयक्तिक. परंतु मग मला लोक विचारतात की सर मग चुकीचं तर तुम्ही कसं काय असं बोलता. तर जेव्हा मी बोलायला जातो तर मला असं वाटतं की ती मुलगी जर तिची बेडरूम ऍक्टिव्हिटी करायला सक्षम असेल तर तिनं ते लग्न करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु मग ती सक्षम आहे म्हणजे कसं की एखाद्या मतिमंद मुलीला घरामध्ये तुम्ही टीव्ही पाहून देत नाही, किंवा एखादा असा टीव्हीवर सीन आला तर लगेच तुम्ही तिला आतमध्ये पाठवतात, किंवा त्या मुलीला कधी तुम्ही साडी घालायला देत नाही. त्यामुळे त्या मुलीला अगदी परकरची नाडी बांधणे सुद्धा अवघड असतं. आणि अशी मुलगी अचानक लग्न करून जेव्हा जाते आणि कुणीतरी अनोळखी व्यक्ती येऊन तिच्या अंगाशी जे काही त्यांचं जे संबंध असतील ते करतं, तर ती त्याला मान्य करणार नाही. मग हा तिच्यावर लैंगिक अत्याचारच आहे असं मला वाटतं. तर मग तिची लग्नापूर्वीची तयारी म्हणून काय असायला पाहिजे, मी लैंगिक दृष्ट्या विचारतोय. ओके. किंवा म्हणजे मी पालकांना कसं मार्गदर्शन करू शकतो. एकतर सगळ्यात महत्वाचं काय आहे की इथे थोडस आपले मला वाटतं ग्रह थोडे चुकीचे आहेत. जरी ती मतिमंद असली तरी त्याच्या शारीरिक नीड्स ह्या असणार आहेत. बरोबर. तो मुलगा असो किंवा मग मुलगी असो, तर त्यांच्या मनामध्ये ही सेक्शुअल अर्ज जी असते ती कुठेतरी असते, म्हणजे ती असणार असते. त्याच्यामुळे त्याचं कुठेतरी एक माणूस म्हणून जर विचार केला तर ती पूर्तता करणं गरजेचं आहे. फक्त मतिमंद आहे म्हणून तिनं लग्न करायचं नाही किंवा सेक्शुअल लाईफ एन्जॉय करायची नाही, हे मला वाटतं कुठेतरी आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतोय. तर त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे की आता ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर बोलताय की तिला नाडी बांधता येत नाही किंवा एवढं जर असेल तर ती सिव्हिअर म्हणजे आपण म्हणजे काय म्हणता तिला नाही, पण निदान मॉडरेटच्या मुलींच्या बाबतीत बोलतोय आपण. माइल्ड, तो प्रश्नच येत नाही. माइल्ड मध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही. आपण थोडंसं त्यांना समजावलं तरी त्यांना हे करू शकतो. आपण इथे काउन्सिलिंग करू शकतो पॅरेंट्सचं. करू नका असं आपण म्हणू शकत नाही. फक्त त्यांना किती एक्सपोजर द्या की लग्न म्हणजे काय, लग्नानंतर काय जबाबदारी येतात, तुम्हाला तिथे गेल्यावर काय काय काम करावं लागतील, त्याची आधी इथे तयारी करून घ्या की छोटी छोटी घरची कामं असतील हे करून देणं. नंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मग सेक्शुअल ह्याच्या ज्या गोष्टी आहेत ते आई असेल किंवा मग काउन्सिलर असेल तर त्याच्याकडून थोडंसं हे नॉर्मली त्याची काउन्सिलिंग होणं. आता कसं असतं की जरी ती मतिमंद असली तरी आई किंवा मावशी किंवा जवळ तिची मोठी बहीण
हे तिला थोडंसं मार्गदर्शन करू शकतात ना, हे तिला सांगू शकतात की हे असं असं असतं. लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये प्रेम असतं किंवा ते लग्न बायको नवरा म्हणजे पहिली नाईट असते, मधुमेह काय म्हणतात आपण त्याला, मधुचंद्राची रात असते, फर्स्ट नाईट असते, हनुमान असते. त्याच्यामध्ये मग नवरा जवळ येतो, नवरा ह्या गोष्टी करतो, तर त्याच्यामध्ये आपण हे एन्जॉय करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, ह्याच्यामध्ये काही वाईट नाही. हे जर प्रॉपर एज्युकेशन जर तिला दिलं तर मला वाटतं माइल्ड मध्ये आणि कदाचित मॉडरेट मध्ये ही काही प्रॉब्लेम येणार नाही. होतो प्रॉब्लेम कुठं, की जिथे मुलं सॉरी आई वडील त्या मुलीलाही अंधारात ठेवतात आणि समोरच्या पार्टीलाही अंधारात ठेवतात. म्हणजे माझ्याकडे त्या माइल्ड मेंटल रिटार्डेशनच्या अशा कितीतरी केसेस येतात की लग्नाच्या अगोदर ते सांगतच नाहीत. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की एक 5 मिनिटाचं समोर तुझं नाव काय, तुझ्या मामाचं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, आणि तू किती शिकलीस, एक 10-15 क्वेश्चन्स बघून आपल्याकडे लग्न ठरवली जातात. आता तेवढी तर माइल्ड मॉडरेट वाली तर मुलगी तेवढं तर सांगू शकणार आहे. मग तेवढ्यावरून तिची जर परीक्षा झाल्याने परत घरी गेल्यावरती मग आम्हाला सांगितलंच नाही, ती मतिमंद आहे, आम्हाला माहितच नव्हतं ती अशी आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की मग त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स यायला लागतात आणि मग कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. फक्त सेक्शुअल ह्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स येतील याची शक्यता तशी कमी राहते. आणि त्यातल्या त्या जर इन्फॉर्म जर केलं त्या मुलीला आणि त्याच्या पॅरेंट्सला आणि समोरच्या पार्टीला, तर युजली काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासोबतच प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये जर त्या मुलाला पण काउन्सिलरकडे आणलं आणि त्या मुलाला जर काउन्सिलरने समजून सांगितलं किंवा तिला थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न कर, तिला थोडासा वेळ दे, तिला समजायला थोडंसं वेळ लागू शकतो, तिला थोडंसं समजावून सांग, तिला आधी आपलंसं कर, तर डेफिनेटली म्हणजे आपण तिचा हक्कही राहून डेफिनेटली, म्हणजे हे जे कुठेतरी आहे की तिने लग्नच नाही करायला पाहिजे किंवा लग्न लावून नाही द्यायला पाहिजे, हे थोडंसं कुठेतरी चुकीचं आहे. आपण त्याच्यापेक्षा त्याच्याकडे अजून पॉझिटिव्हली कसं जाता येईल किंवा इंडिव्हिज्युअल एक म्हणजे काय म्हणता येईल, ती किती मेंटली रिटार्डेड आहे किंवा इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला त्याच्या प्रकारे आपल्याला स्टेप्स टाकणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे मुलगी इन्फॉर्म होणं, तिचे पॅरेंट्स इन्फॉर्म होणं आणि समोरची पार्टी इन्फॉर्म होणं, जे बऱ्याच वेळी होत नाही. तर हे एवढं जरी आपण 3 करायला शिकलो आणि पॅरेंट्सना किंवा तिच्या जवळची कोणी व्यक्ती आहे तिला जर समजावून सांगायला सांगितलं, तर मला वाटतं माइल्ड इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी वालीला हे समजून जाणं किंवा कदाचित मॉडरेटलाही जास्त प्रॉब्लेम्स येणार नाही. ऍटलीस्ट त्यांना पार्टनर भेटेल, कारण ह्यांची काळजी कोण घेणार आहे? आई वडील तर आयुष्यभर पुरणार नाहीयेत. बरोबर. कुठेतरी अशी एक समोर पार्टी त्यांना मिळणं, फक्त आता तेच की इन्फॉर्म जर असतील ते, तर त्यांची तयारी राहते किंवा ठीक आहे, हे थोडीशी कमी बुद्धीची आहे, आपल्या मुलामध्येही काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा आपण हे ऍडजस्ट करू शकतो आणि आपल्याला आयुष्यभर ऍडजस्ट करायचं, ही जर त्यांच्या समोरच्या पार्टीची मनाची तयारी असेल, तर युजली त्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम येत नाहीत आणि हे व्यवस्थितपणे बऱ्याच वेळी होऊ शकतं. कारण मी जसं सांगितलं की त्यांच्यामध्ये ही डिझायर असते आणि ही फिजिकल ज्या गोष्टी आहेत, चेंजेस आहेत, ते ऑटोमॅटिकली जरी त्यांना समज कमी असली तरी ह्या काय म्हणता बेसिक गोष्टी, जशी त्यांना भूक लागते, जशी त्यांना तहान लागते, तशीच ही पण एक गोष्ट आहे. सो देर इज नथिंग रॉंग इन दॅट. किंवा लावून नाही द्यायला पाहिजे, चुकीचं आहे. आपण त्यांना समजावून सांगायला पाहिजे किंवा हे 3 स्टेप्स आपल्याला कदाचित त्याच्यामध्ये उचलावे लागतील. धन्यवाद डॉक्टर. म्हणजे अगदी मला हवं होतं ते उत्तर मिळालं. आणि म्हणजे तर ऍक्च्युली माझं लग्न झालेलं आहे, पण इगो प्रॉब्लेम्समुळे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात का? म्हणजे काय लैंगिक प्रक्रियेमध्ये वगैरे पुरुषांच्या? डेफिनेटली फक्त इगोच नाही तर कुठल्याही प्रकारचे जे आपण आता जे बघितले सुरुवातीचं, आय थिंक तुम्ही मिस केलं असं, सुरुवातीचा पार्ट तुम्ही पाहिला आहे का? हो सर, पूर्ण तर त्या अटेंड केला. सुरुवातीच्या पार्ट्स मध्ये जे आहेत, आपण हे इगो प्रॉब्लेम्स असतील, निगेटिव्ह ऍटिट्यूड्स असतील. आता सिंपल आहे की इगो जर असेल तर आपण स्वतःचा जास्त विचार करतो, पार्टनरचा पार्टनर म्हणून विचार करतच नाही. तर अशा वेळी ऍक्च्युली सर सॉरी, पण समोरच्या म्हणजे जो ऑपोजिट आहे ना, त्याला जास्त इगो म्हणजे सगळ्या रिलेशनशिपच्या आड इगो येतोय त्याचा. इगो म्हणजे सर्वस्व आहे त्याचा. त्याच्यामुळे मी विचारते की 6-7 महिने रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम येतोय म्हणून विचारते. डेफिनेटली, म्हणजे आता तुम्ही ऍक्च्युली डिटेलमध्ये प्रॉब्लेम कळाल्याशिवाय याचं आन्सर देणं अवघड आहे. पण जर शॉर्टमध्ये द्यायचं म्हटलं तर येस, इगोमुळे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण इगो जर असेल, मी जसं म्हटलं की पॉवर स्ट्रगल असेल तो, किंवा पॉवरचा जर तो म्हणजे आता प्रॉब्लेम तुमच्यासाठी काय आहे तेही महत्वाचं, की त्यांची हायपरसेक्शुअलिटी हा प्रॉब्लेम आहे की त्यांची हायपोसेक्शुअलिटी हा तुमच्यासाठी प्रॉब्लेम आहे. नाही, हायपरसेक्शुअलिटीच आहे प्रॉब्लेम. तोच आहे प्रॉब्लेम ऍक्च्युली. 6-7 महिने इगो प्रॉब्लेम्समुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे आमच्या दोघांमध्ये. आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे.
आणि बोलत पण नाही आहोत. नाही आता एकदम त्याच्यामुळेच आता तुम्हाला थोडंसं ते म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता मानसिक दृष्ट्या ते सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मनाने आणि जवळ येणं थोडंसं जास्त गरजेचं आहे. ऍक्च्युली सर ते पण समजून घेत नाहीयेत. हम्म. आता ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे टू बी फ्रँक म्हणजे आता मी माझ्या ज्यावेळी पेशंट्सवरती ऍक्ट करतो किंवा पेशंट सोबत मी वर्क करतो तर आम्ही एक 2 वर्ष किंवा 3 वर्ष आम्ही त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न करतो. जिथे आम्हाला कळतंय की म्हणजे आता 2 वर्ष झालेत आणि 3 वर्ष झालेत आणि ह्याच्यामध्ये काही सॉल्व्ह होण्यासारखं नाहीये किंवा याच्यामध्ये आता काही होप्स नाहीयेत, तर डेफिनेटली वी ॲडवाइज देम टू गो फॉर डिवोर्स. सो तुम्ही आधी सॉल्व्ह करायचं बघा. 1 वर्ष 2 वर्ष दोघं जण मिळून काउन्सिलरकडे जा. तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये जे कोणी काउन्सिलर्स असतील त्यांना भेटा. ओके. आता त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांना थोडंसं त्यांना इगो पासून थोडंसं ते म्हणतील की कदाचित मला कुठे काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात तुला प्रॉब्लेम आहे असं म्हणणं आहे. नेमकं आपल्या दोघांमध्ये कुठं चुकतंय? माझं चुकत असेल तर माझं किंवा आपल्या दोघांचं चुकत असेल तर आपल्या दोघांचं. तो आधी आपण मनाने जर आपल्याला लग्न टिकवायचंय की नाही, आधी त्यांना लग्न टिकवायचं की नाही ते बघणं गरजेचं आहे. जर लग्न टिकवायचं असेल आणि नॉर्मल मॅरिड लाईफ जर तुम्हाला हे करायचे असेल, स्पेंड करायचे असेल, तर कुठेतरी हे मरायटल डिस्कॉर्ड जो आहे किंवा मरायटल प्रॉब्लेम जे आहेत ते आधी सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे. कारण तुमच्यामध्ये जर मरायटल जर म्हणजे व्यवस्थित नसेल, मानसिक जर दृष्ट्या तुम्ही एकमेकांसोबत नसाल, तर सेक्शुअल याच्यामध्ये डेफिनेटली ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. दॅट कॅन बी बोथ वे. म्हणजे हायपर सेक्शुअलिटी हे म्हणून पण होऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की दोघांचं मॅच होणं हे खूप गरजेचं आहे. दोघांचं सॅटिस्फॅक्शन होणं, दोघांची इच्छा होणं आणि त्या इच्छापूर्ती होणं हे दोघांसाठी महत्वाचं आहे. सर 6 महिन्यामध्ये म्हणजे इच्छा झाली नसेल असेल आय डोंट नो, कारण आम्ही बोलतच नाही आहोत 6 महिन्यांपासून, त्याच्यामुळे माहीतच नाहीये. पण असं प्रॉब्लेम होतात का? हो डेफिनेटली होऊ शकतात ना. जर समजा त्यांच्या मनामध्ये मी एवढं भरलंय आणि त्यांना तुमच्याबद्दल काहीच वाटत नसेल किंवा ती माझ्याशी अशी वागली म्हणजे मग मी काही तिच्याकडे लक्षच देणार नाही, मी तिच्याशी बोलणारही नाही. तर मग त्याच्यानंतर असं नाही की म्हणजे कदाचित ते तुमच्यासोबत हे करत नसतील, पण कुठेतरी मॅस्टरबेशन नावाचे म्हणजे कुठलं ना कुठलं सेक्शुअल आउटपुट एनर्जी त्यांना हे जे आहे चॅनलाइज करणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाहेर कुठे काही असेल, पण मॅस्टरबेशन करून तरी ऍटलीस्ट ते त्यांचं ते सेक्शुअल एनर्जी बिल्टअप होते 2-3 दिवसाला ती चॅनलाइज करत असणार ते. पण याला काउन्सिलिंग हा एक पर्याय आहे ना? हो डेफिनेटली तुम्हाला म्हणजे मरायटल काउन्सिलिंगची डेफिनेटली गरज आहे. अच्छा. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू. Please hit like button if you liked this video. For more videos, subscribe to our channel and hit on bell icon for notifications of our upcoming videos. For online consultation and more information, call 9503-421-124 to read articles by Dr. Atul Dage. Visit www.mindcareonline.blogspot.com for more information about Mindcare Hospital for Mental and Sexual Health. Visit www.mindcareonline.com.